राज माझ्यासोबत जोडले जातात या स्पर्धेचे आयोजक। एका बाजूला कर्णधार आपण पाहिलं तर TWJ डॉमिनेटर संघाचे आपण पाहिलं तर आकाश सकपाळ आणि दुसऱ्या बाजूला सुधीर स्पोर्ट्स संघाचे कर्णधार बंटी सावंत यांच्या दरम्यान नाणेफेक केला जातोय। पाहूया। यस, एक मिनिट, इथं आपण पाहिलं तर TWJ डॉमिनेटर संघाने नाणेफेक जिंकले। आकाश सकपाळ अभिनंदन मित्रा। आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ आहे आणि जेव्हा ऑक्शन झालं एक चांगल्या प्रकारची मोर्चे बांधणी आपल्या संघाची आहे। तर टॉस का बॉस जिंकल्यानंतर प्रथम काय निर्णय असेल मित्रा? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ, कारण सकाळचा दिवस आहे, थोडंसं दव वातावरण आहे। तर फर्स्ट इनिंग होईपर्यंत सेकंड इनिंगला थोडंसं उन्हाचा पण आम्हाला थोडासा बेनिफिट आहे, त्यामुळे आम्ही प्रथम पहिला क्षेत्ररक्षण घेऊ। यश, अतिशय चांगला निर्णय आहे। कालच्या सत्रात पहिली मॅच देखील पहिला स्कोर 47 धावा, नंतर हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिले, म्हणजे ही जी नमी आहे, दव आहे, त्याचा नक्कीच फायदा होणार असं आकाश म्हणतोय आणि सेकंड बॅटिंगमध्ये आम्ही चेस करू। वेल डन मित्रा, अभिनंदन आणि थँक्यू। बंटी सावंत आपली पहिली फलंदाजी आहे। गेले कित्येक वर्ष आपण या मैदानावरती अतिशय चांगला संघ आपला खेळतो। सुधीर स्पोर्ट हा देखील जिल्ह्यातील एक मोठा संघ आहे, अधिराज्य गाजवणारा संघ आहे। तर बंटी प्रथम आपली फलंदाजी आहे, तर एक चांगली टीम्स असेल, तर कशा प्रकारची फलंदाजी असेल, कोणाकोणाला कोणत्यावरती कोणते असे तुझे आयकॉनिक खेळाडू आहेत जे तुझ्यावर त्यांच्यावर भरोसा आहे, तू काय करशील या सामन्यामध्ये? या सामन्यामध्ये आमची प्रथम फलंदाजी आली आहे, त्यामुळे आता पहिल्या सत्रामध्ये धावा करणं थोडं कठीण असतं। तर आम्ही सर्वसाधारण 6 षटकांमध्ये 60-65चा पल्ला गाठण्याचा प्रयत्न करू। हा पल्ला गाठण्यासाठी माझ्याकडे प्रवीण विटमलसारखा एक चांगला फलंदाज आहे, मदन चांदे आहे, अनुभवी हेमंत कदम आहे, बॉलिंगमध्ये देखील रघुनाथ सुर्वे आणि चांगले तरुण खेळाडू आहेत। त्यामुळे आम्ही एक 60 ते 65 धावा करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू। वेल डन बंटी, अभिनंदन, थँक्यू व्हेरी मच। दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, कोणतरी जिंकणार कोणतरी हारणार, परंतु क्रिकेटची जीत मात्र होणार। पाहूया, दोन्ही संघांच्या करणाराचा हाय कॉन्फिडन्स आहे, असावाच लागतो। आणि ते पाहिलं तर पहिला मॅच आहे, मैदानाचा अंदाज येणे देखील फार महत्त्वाचं असतं। अशा वेळी एक बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई जाऊया। तोपर्यंत ऐकूया स्वराज्य कारण इथे पॅनलाइज होऊ नका। क्रिकेट म्हणजे धावा, आणि जे धावांसाठी खेळलं जातं ते क्रिकेट, धावांचं मोल काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, त्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळताय। सो तुम्हाला विनंती आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। तदनंतर एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपणं दोन्ही संघांसाठी बंधनकारक असेल। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, कोणत्याही प्रकारचं गैरवेतन मैदानामध्ये चालणार नाही, त्यासाठी 2 धावांची पेनल्टी असेल, अपशब्द वापरू नये। आणखीन एक महत्त्वाचा नियम मैदानामध्ये
धूम्रपान जो करणारा खेळाडू सापडेल त्याला 5 धावांची पेनल्टी असेल आणि तो खेळाडू याच्यापुढे या स्पर्धेत खेळू शकत नाही. त्यानंतर गार्ड डगआउटमधून चेंज करून जा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचांना विचारल्याशिवाय खेळाडूला पाणी अथवा काही गोष्टी सांगायची असतील तर मैदानात जाऊ नये. अदरवाईज 2 धावांची पेनल्टी असेल. आपला सामना असेल तेव्हा मध्यंतराला प्रत्येक सामन्याच्या मध्यंतराला पुढील सामन्याचा नाणेफेक केला जाईल. जेव्हा आम्ही तुम्हाला कॉलिंग्स करू वेळेत हजर राहा, आम्हाला सहकार्य करा, कारण आपल्याकडे टाईम फार कमी आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालामध्ये आधी आपण पाहिलं तर नक्कीच संध्याकाळ म्हणजेच सूर्यास्त लवकर होतो, काळोख लवकर पडतो. त्या दृष्टीने आम्हाला 5:30च्या आत आजचे 6 सामने पूर्ण करायचे. टेरवकर आपण पाहिलं तर यॉर्कर स्पोर्टचे मालक आणि आपण पाहिलं तर लोटेशी बिलॉंग करणारे इथे पवन तलावरती जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो, टेरवकर सरांना पंचांच्या भूमिकेत पाहतो. आमचं चिपळूणचं लोकल टॅलेंट विक्रम उर्फ गोट्या भोसले, आदन दळवी त्या सामन्यामध्ये पंच म्हणून कामगिरी पाहतील. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत प्रथमेश गजमल आणि आपण पाहिलं तर गुणलेखक म्हणजे मित्रांनो समालोचकाचा आरसा, ज्याच्याकडे पाहून मी तुमच्यापर्यंत या संपूर्ण सामन्याचं समालोचन करतोय, धावतं वर्णन करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज विनंती करतो. TWG डॉमिनेटर्स मैदानामध्ये प्रमुख पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले, स्क्वेअर लेग पंच निलेश टेरवकर. विनंती असेल सुधीर स्पोर्ट्स संघाला आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. आणि इथे अत्यंत महत्त्वाचा नियम आहे की पहिले 4 जी षटकं आहेत त्याच्यामध्ये 4 फ्रेश गोलंदाजांचा वापर केला जाईल. अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, कारण जे 4 गोलंदाज आहेत ते फ्रेश 4 षटकं ही सुरुवातीची 4 गोलंदाज वापरले जातील. 1 ते 6 षटकांमध्ये चेंडू हरवला अथवा फुटवा अथवा खराब झाला तर त्याच्या बदली नवीन चेंडू रिप्लेसमेंट असेल, याची देखील नोंद घ्या. आणखीन एक महत्त्वाचा नियम आहे, पॉवर प्लेची 2 षटकं असतील आणि तदनंतर अर्थात आपण पाहिलं तर इथे सलामीची जोडी मैदानात येणं बंधनकारक असेल. आपली प्लेईंग लिस्ट आम्हाला सामना सुरू होण्याच्या आधी 10 मिनटं आमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वा खेळाडू आमच्या इथे जर आला नाही दोन्ही संघांचा तर दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. ज्या संघाचा 12वा खेळाडू प्रथम येईल दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे पाठवा. अदरवाईज TWG डॉमिनेटर्स अत्यंत महत्त्वाची सूचना आहे 12th मॅन, कारण प्रत्येक संघात 12-12, 14-14, 15-15 खेळाडू आहेत. सो विनंती करतो TWG संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. सुधीर स्पोर्ट आपला देखील एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवा प्लीज. सामन्याला सुरुवात होती 6 षटकांचा अत्यंत जबरदस्त मॅच होणार आहे, कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानात येऊ दे. क्षेत्ररक्षण देखील लावून झालंय. सलामीची जोडी मैदानात येऊ दे. सुधीर स्पोर्ट्स कर्णधार आपणास विनंती आहे. क्षेत्ररक्षण लावून झालंय, पंच देखील तयार आहेत. विनंती करतो सलामीची जोडी मैदानात येऊ दे. सुधीर स्पोर्ट्स प्लीज आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. येस, आपण पाहिलं तर रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कालच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली. राजमाने सर यांचे शुभ हस्ते, त्यानंतर विक्रम राठोड सर यांचे शुभ हस्ते या स्पर्धेचं दिमागदार उद्घाटन सोहळा आपण पाहिला. तदनंतर कालच्या सत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित सन्मान, अतिथी देव भव, खेळाडूंचा सत्कार आपण पाहिला. ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, त्याला इथे सन्मानित करण्यात आलं. तदनंतर कालच्या सत्रामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्याचा एक ऑलराऊंडर खेळाडू अमीन परकार याच्या माध्यमातून सलग 3 षटकार आणि सलग आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज कालच्या सत्रामध्ये प्रसाद
RK11 रत्नागिरीच्या प्रसादने आपण पाहिलं तर हे पारितोषिक पटकावलं होतं. सलग 3 षटकार मारले होते दत्तू सावंतच्या एका गोलंदाजीवरती. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी केली होती या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक प्राईज आहेत. बायसिकल देखील आहे. पाहूया बक्षिसांचा मानकरी कोण ठरतोय. आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षण लावून झाले. फक्त आम्हाला प्रतीक्षा आहे ती सलामीवीरांची. विनंती करतो सलामी जोडी मैदानात पाठवा, अदरवाईज पॅनलाइज केलं जाईल. लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात येऊ दे. सलामीची जोडी मैदानात येताना आपण पाहतोय. यस, प्ले इंग्लिश देखील आले सुधीर स्पोर्ट्स संघाची. श्रीधर कडव. काउंटडाऊन स्टार्ट. इथे जर 10 सेकंदाच्या आत सुधीर स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी मैदानात आली नाही तर 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल. 10, 9, 8, 7, 6. थँक्यू. मला असं वाटायला लागलं थोडा वेळ राजकीय ऑप्शन चालू आहे. जाऊया एकदा मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. बंटी आणि नक्कीच प्रवीण विटमल, एक आक्रमक फलंदाज, तंत्रशुद्ध फलंदाज बंटी सावंत यांची ही सलामीची जोडी. पाहूया सलामीचं षटक गोलंदाजीवरती टाकण्यासाठी नो डाऊट जेव्हा जेव्हा या TW डॉमिनेटर संघाकडून आपण पाहिलं क्षेत्ररक्षण असताना सलामीचं षटक पॉवर प्लेचं टाकणारा एकमेव गोलंदाज सौरभ पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. आणखीन एक महत्त्वाचा नियम पुन्हा एकदा रिपीट करतो, सांगून झालेला आहे. खेळाडूंच्या माहितीसाठी फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, जर का चेंडू 1 ते 6 षटकांमध्ये जुना होऊ दे, अदरवाईज चेंडू मिस होऊ दे किंवा फुटू दे, काही होऊ दे, चेंडू हा नवीन रिप्लेसमेंट असेल, येणारा बॉल नवीन बॉल असेल याची नोंद घ्या. मग किती षटकं झाली असतील त्याची नोंद होणार नाही. येणारा बॉल हा नवीनच असेल. अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. ऑल सेट, ऑलरेडी, लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकवर बंटी, नॉन स्ट्राईकला प्रवीण विटमल असेल. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. आणि अशा वेळी सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहे प्रवीण विटमलसाठी, बंटीसाठी आपण पाहिलं तर. कारण प्रवीण विटमल हा त्याचा एक फेवरेट शॉट म्हणजे पुल, एक पॉवरफुल मारणारा एक प्लेअर आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकवर बंटी सावंत, एक तंत्रशुद्ध फलंदाजा. रिव्हर्स स्वीप हा त्याचा फेवरेट शॉट आहे. पाहूया सौरभ पवार विरुद्ध बंटी. एका बाजूला अनुभवाचा बंटार बंटी सावंत, दुसऱ्या बाजूला युवा एक उगवत तारा सौरभ पवार. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असणार आहे. यस, आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर मिड विकेट आणि डीप पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू सज्ज केला आहे. राजा तुपे देखील आपण पाहतोय. राजा तुपे डीप पॉईंटच्या पट्ट्यात एक आक्रमक बॅटर. सलामीचं षटक टाकण्यासाठी पहिला चेंडू दुसऱ्या दिवसाचा आपण पाहतोय. आणि खरोखरच पुन्हा एकदा जाऊया रत्नागिरी प्रीमियर लीग रुद्रस्फोट आयोजित पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग. सौरभ टू बंटी. पहिला चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका. बंटीच्या बॅटमधून चेंडू चालले दण दण करत सीमारेषेचा वेध घेताना. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आहे. आणि मित्रांनो बंटीच्या बॅटमधून अच्छा ह्या आपण पहिल्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या 2 धावा काउंट केले जात आहेत संघाच्या खात्यामध्ये. माफ करा, इथे आपण पाहिलं तर चेंडू झालाय फरार. सीमारेखा पार बंटीच्या बॅटमधून येतोय. दणदणीत खणखणीत पहिल्या चेंडूवरती चौकार. मी सांगितलं होतं एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे आणि एक अकूट टप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका होता, वेट 10 वॉचवाला फटका होता. चांगली सुरुवात आहे सुधीर स्पोर्ट्ससाठी. पुन्हा एकदा सज्ज होतं बंटी. पुढचा चेंडू राईट अप मोर द विकेटचा मारा.
आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र थोडंसं वेगवान असा हा चेंडू होता. एस टी रक्षकाचा वेध घेणारा बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर बिनबाद 5 षटक क्रमांक पहिलं. आणि सांगितलं होतं आकाश सकपाळने की म्हणजे सकाळचं सत्र आहे की इथे सुरुवातीला फलंदाजी करताना थोडंसं अवघड असतं. तदनंतर जसं जसं ऊन येतं, खेळपट्टी जशी टणक होते, तदनंतर म्हणतं धावा येताना आपण पाहिलं. हा पवन तलावचा इतिहास आहे आणि इथे आपण त्याचे सर्वजण साक्षीदार देखील आहोत. परंतु पाहूया, प्रवीण डिटमोल स्ट्राईकवर आहे. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला आहे गोलंदाजी मार्कवर सौरभ पवार. षटकातील पुढचा चेंडू. आतापर्यंत 5 धावा फलकावरती बंटीने सुरेख सुरुवात केली आजच्या ह्या दिवसाची चौकाराने. हो अप्रतिम. आपण पहा, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सौरभ पवारने काय कमबॅक केलंय. पुढच्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि हा चेंडू अप्रतिम होता. स्विंग अँड मिस, अतिशय सुरेख एस टी रक्षकाचा वेध घेणारा आणखीन एक डॉट चेंडू मात्र आपण पाहतोय सौरभच्या या षटकामध्ये. आजचा हा पहिला दिवस आहे. सिद्दीक मेमन यांचं देखील समालोचन कक्षामध्ये आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सिद्दीक. 6 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रवीणसाठी डीप मिड विकेट सज्ज आहे. तदनंतर पॉईंटचा खेळाडू आहे. इथे मात्र डीप मिड ऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. आपण पाहिलं तर प्रवीणसाठी हे त्याचे प्रमुख झोन आहेत, फेवरेट शॉट आहेत. पाहूया, सौरभ सज्ज झाला. पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट प्रवीणसाठी. हो आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र काय सुरेख गोलंदाजी. बघा, पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर असतं, परंतु सौरभकडे मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. त्याला ठाऊक आहे प्रवीण कशा प्रकारे फलंदाजी करतो. आणि या स्पर्धेत खेळणारे सर्व जे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्या अंतर्गत आहेत, सो प्रत्येकाचा प्लस पॉईंट वीक पॉईंट खेळाडूंना ठाऊक आहे. चांगली गोलंदाजी आहे. सौरभ पवारचा सुरेख कमबॅक आहे. हो बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. काय गोलंदाजी आहे. पंटीच्या बॅटमधून आलेला चौकार या सामन्याचं वैशिष्ट्य. तदनंतर अधिराज्य सुरेख अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. नो डाऊट सौरभ पवार भरवशाचा गोलंदाज आहे. या संघामध्ये एका खेळाडूची उडीव मात्र भासते, ती म्हणजे चंद्रकांत. सौरभचा पुढचा चेंडू असेल प्रवीणसाठी. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ऑफ येत आहे. राजा तुपे कडून फार मोठी चुकी होते मित्रांनो. हो, इथे आपण पाहिलं तर राजा तुपे या संघातून खेळताना आपण पाहतोय एक सोपा झेल म्हणावं लागेल. म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. इथे अशा वेळी आपण पाहिलं तर एक झेल सुटतोय, जीवदार मात्र मिळते. षटक देखील संपते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 6. मैदानाच्या आतमध्ये जी गाडी आहे, विनंती करतो, मॅच चालू आहे. क्रीडा रसिकांना विनंती करतो बाहेरून या सीमारेषेच्या. पंच विक्रम गोट्या त्यांना सांगा जरा प्लीज. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 6. प्रवीणला थोडंसं स्ट्रगल करताना पाहतोय धावांसाठी. आणि इथे आपण पाहिलं तर टेन्शनमध्ये असताना एक इथे प्रवीणचा जो फटका होता, षटक क्रमांक 2 घेऊन सज्ज झालाय आकाश सकपाळ. स्वतः गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. राऊंड विकेटचा मारा. हो इथे आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण प्रवीणने आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकात देखील सौरभ पवारने 3 चेंडू डॉट टाकले होते. आणि इथे आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात देखील अत्यंत प्रभावी केले आकाशने. राऊंड विकेटचा मारा असेल. खरोखरच प्रवीण जर आपण पाहिलं तर सलामीला फलंदाजीसाठी आलाय, परंतु खूप स्ट्रगल करावं लागतं धावांसाठी. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एस टी रक्षकांनी गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतंय. हो एक सलामी पॉवर प्लेचं हे षटक आहे, षटक क्रमांक 2. आणि इथे आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असताना पण ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय आकाश सकपाळची, जकडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. काय लाईन आणि लेंथ आहे. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय TWGच्या माध्यमातून. राऊंड विकेटचा पुढचा चेंडू.
हो हो हो, बॅक टू बॅक तीन डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. खरोखरच एक चांगली गोलंदाजी आहे. प्रवीणला मात्र म्हणतात ना, चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ओळखायला फार उशीर लागतो. तसं आकाश आणि सौरभची गोलंदाजी खेळणं समजणं म्हणजे प्रवीणला एक मोठ्या प्रकारचं एक संकट म्हणावं लागेल. कारण कोणत्या प्रकारचं कॉन्फिडन्स त्याच्या फलंदाजीमध्ये दिसत नाही आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असेल आकाशचा. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पाहूया झेल होणार का. नोमॅन स्टँडमध्ये चेंडू पडतोय. एकच धाव पूर्ण केले. एका धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर 7 धावा फलकावरती लागते. षटक क्रमांक 2. TWG डॉमिनेटर्स रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार संघ आहे. मित्रांनो, मोठमोठ्या स्पर्धेत सातत्यपूर्ण संघ खेळत असतो. मोठा अनुभव आहे. आणि इथे देखील बघा, आपलं गत आठवड्यात झालेली स्पर्धा, गाणी स्पर्धेत हा अंतिम विजेता ठरला होता. त्यांचा कॉन्फिडन्स देखील कमालीचा वाढलाय. या षटकातील पुढचा चेंडू राईटम राऊंड विकेटचा मारा. यावेळी मात्र बंटी सामंत पुन्हा एकदा यस पंचांचा इशारे तो हा न चेंडू आहे. लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. आणि पंच निलेश टेरोकर म्हणतात ना, उघडा डोळे पहा नीट, कारण हा आहे फ्री हिट. आणखीन एक धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा फलकावरती लागतात. फ्री हिटसाठी स्ट्राईकवर आहे बंटी. आणि ते मात्र पाहिलं तर आकाश सज्ज होते. राऊंड विकेटचा मारा बंटी सावंतसाठी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि खरोखरच टॉस का बॉसमध्ये आकाशने सांगितलं होतं, सकाळचं सत्र आहे, फलंदाजांना फलंदाजी करणं अवघड जाईल कारण खेळपट्टी ओली आहे. आणि इथे मात्र नक्कीच गोलंदाजी घेतल्यानंतर ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय, सौरभ पवार आकाशची चांगली गोलंदाजी केली. आणि खूप प्रयत्न करावे लागते धावांसाठी. धावांपासून वंचित ठेवलं आहे. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतं. राऊंड विकेटचा मारा ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 देखील संपते. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने धावसंख्या फक्त फलकावरती लागते. बिनबाद 8. आपण पाहूया तिसऱ्या षटकात काय घडणार. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा. आता चॅम्पियन्स सुपर लीग. तोपर्यंत ऐकूया आणि पाहूया स्वराज्य डीजे. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो श्रेयश खटावकर. दापोलीशी बिलॉंग करणारा खेळाडू. मित्रांनो, ही रत्नागिरी प्रीमियर लीग आहे. दापोली, मंडणगड, खेड, गुहागर, पाली, राजापूर इतर आलेले खेळाडू आहेत. या ऐतिहासिक पोन तलावाच्या मैदानावरती श्रेयश सज्ज होते. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू. स्ट्राईकवर आहे प्रवीण. प्रवीणच्या बॅटमधून निघालेला फटका. आणि इथे मात्र नक्कीच थोडंसं पंबल होताना पाहतो. 1चं रूपांतर मात्र 2 मध्ये होतंय. धावसंख्या 2ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 3 बिनबाद 10. थोडासा आत्मविश्वास उंचावणारा फटका म्हणावा लागेल, कारण प्रवीणच्या मिडिल झाला होता. चांगला फटका होता. धावसंख्या होती 10. प्रवीणकडे क्षमता आहे मित्रांनो, कारण शेवटच्या 6 षटकांपर्यंत एक मोठे फटकेबाजी करू शकतो. म्हणजे त्याला पॉवर प्लेचा फरक पडत नाही आहे. आक्रमक बॅटर आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो श्रेयस. पुढचा चेंडू प्रवीणसाठी. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथं मात्र फुल टॉस. इथं मात्र चेंडू जातोय दण करत सीमारेखा पार. पंचांचा इशारा नो देखील आहे. म्हणजे 5 धावांची ही बट्टी म्हणावी लागेल. चेंडू सीमारेखा पार. चेंडू फरार. ऐकूया डीजेचं थरार. आणि एक चांगले मोठे खेळाडू असते, त्यांची एक ओळख आहे. गेलेले जे डॉट चेंडू आहेत ना, ते भरून काढण्याची क्षमता त्या खेळाडूंकडे असते. इथे बघा, प्रवीणने गेअर वाढवलाय. 5व्या गेअरवरती फलंदाजी करते. 5 धावांनी संघटित स्थिती आपण पाहिली तर 15 विदाउट लॉस. 15 धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 2. या षटकाचा विचार केला तर एक चेंडू हाताळण्यात आले. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. आणि प्रवीणला जे डॉट चेंडू गेले त्याचा बदला घेण्याची सुवर्ण संधी आहे. समोर आहे श्रेयश खटावकर, एक वेगवान गोलंदाज. मित्रांनो, पाहूया पुढचा चेंडू फ्री हिटचा कशा प्रकारचे असणार आहे. श्रेयस सज्ज झाला आहे. बॅटम ओव्हर द विकेट.
हो फुल टॉस. इथे पण पाहिलं तर चेंडू जातोय सीमा रेखा पार आर पार. RPL बिग 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 षटकार. डीजे व्हॉट अ बॅटिंग. षटकाराने संघाची स्थिती आपण पाहिली तर 21 धावा फलकावरती लागतात. मी सांगितलं होतं जे प्रवीण सारखे फलंदाज असतात ना त्यांना पॉवर प्ले वगैरे फरक पडत नसतो. त्यांच्याकडे मोठमोठे बिग हिट खेळण्याची क्षमता आहे. त्याचं एक जिवंत उदाहरण आपण पाहिलं. हो बघा इथे एक महागडं षटक आहे. आतापर्यंत या षटकात तब्बल 13 धावा आल्यात. अद्याप 4 चेंडूचा खेळ होणं बाकी आहे. हे षटक नक्कीच निर्णायक ठरू शकतं सुधीर स्पोर्ट्ससाठी. दिशा बदलून गोलंदाजी. यावेळी मात्र पंचांच्या उजव्या बाजूने पॅव्हलियन इनकडून गोलंदाजी करतो. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर प्रवीण सज्ज झाला आहे. थोडासा अडचणीत आलेला गोलंदाज श्रेयस पाहूया दिशा बदलून कशा प्रकारची गोलंदाजी करतो. राऊंड विकेटचा मारा असेल प्रवीणसाठी. इथं मात्र प्रवीणच्या बॅटमधून निघालेला फटका पुन्हा एकदा मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेखा पार फरार. आणखीन एक सुरेख चौकार. डीजे आविष्कार. डीजे राहुल अत्यंत सुमधुर संगीत आपण पाहतोय स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून. दिशा जरी गोलंदाजाने बदलली असेल तरी प्रवीण मात्र त्याची दशा तीच करतोय. सुरेख फलंदाजी आहे. ओहो आक्रमक अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय. चौकार षटकार चौकार. 25 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 3. आता मात्र एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आपण जाताना पाहतोय. श्रेयस सज्ज झालाय. राऊंड विकेटचा मारा प्रवीणसाठी. हो इथे आपण पाहिलं तर इथे पाहिलं तर क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही आहे. ह्या षटकातील पहिला असा चेंडू आहे श्रेयसचा जो ज्याने डॉट टाकला आहे. आणि इथं आपण पाहिलं तर 25 धावा फलकावरती लागतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती केवळ 8 धावा. मित्रांनो या षटकात तब्बल आतापर्यंत 17 धावा कुठल्यात. श्रेयसचं महागडं षटक आहे. अशा प्रकारचे अजून एक मोठं षटक सुधीर स्पोर्ट्ससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सलामीची जोडी मैदानात आहे. हे प्लस पॉईंट आहे सुधीर स्पोर्ट्ससाठी. पण पाहिलं तर राऊंड विकेटचा मारा असेल. इथं मात्र शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडंसं फंबल होताना पाहतोय गोलंदाजांना. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे आपण पाहिलं 3रं षटक आहे. धावसंख्या 25 धावा फलकावरती लागलेत. मित्र म्हणेन चांगलं कमबॅक आहे सुधीर स्पोर्ट्सचं. कारण हे षटक या षटकात ज्या प्रकारचं आक्रमण आहे. आणि पाहूया अजून या षटकात किती धावा येतात. श्रेयस राऊंड विकेटचा मारा करतोय. पॅव्हलियनकडून स्ट्राईकवर आहे आक्रमक बॅटर प्रवीण विटमल. शेड टू प्रवीण. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. चांगला मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट. हो इथं मात्र थोडीशी ओव्हर थ्रो 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. 2 धावांनी इतिहास घडताना बिघडताना आपण पाहिलं. 2 धावांनी संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 3. धावसंख्या फलकावरती लागते 27 धावा. म्हणजे आपण जर पाहिलं तर या षटकातील अद्यापही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकात आतापर्यंत 19 धावा जबरदस्त धावा येताना आपण पाहिलं. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की सुधीर स्पोर्ट्स विरुद्ध TWचे डॉमिनेटर जो सामना आहे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. ही लढत अटीतटीची येणार यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. कारण दुसऱ्या बाजूला सुधीर स्पोर्ट्सच्या गोलंदाजीचा विचार केला तर एक मोठी गोलंदाजी आहे. चांगली गोलंदाजी आहे. इथे मात्र 65 ते 70 धावा फलकावरती लागली तर एक चांगली लढत चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. श्रेयस हो प्रवीणच्या बॅटमधून निघालेला फटका प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथं मात्र कोणत्या प्रकारची चूक होत नाही आहे. इथं मात्र सुंदर झेल टिपला आहे. प्रवीणची वादळी खेळी मात्र संपुष्टात येते. इथं मात्र धक्का क्रमांक 1 गडी बाद 27 धावा फलकावरती लागतात. 3ऱ्या षटकात देखील खेळ संपतोय. प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. प्रवीण डीजे यस कॅरी ऑन. प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. आपण पाहिलं तर प्रवीण आपण पाहिलं 15 चेंडू फेस करताना 20 धावांची खेळी केली. 1 षटकार 2 चौकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिले. आणि सुरुवातीला भरपूर स्ट्रगल करताना पाहिलं होतं परंतु चेंडू कव्हर केलेत प्रवीणने. बघा 15 चेंडू 20 धावांची खेळी केली 27 धावा. म्हणजे 2 षटकात जी सरासरी होती 4ची इथे मात्र 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची सरासरी आपण पाहिलं तर 9च्या सरासरीने 27 धावा फलकावरती आहेत. आणि आपण पाहिलं तर इथे मात्र मदन
चांदे डावखुरा बॅटर आहे या पवनतलाव मैदानावरती मदनच्या मोठमोठ्या इनिंग्स आपण पाहिल्यात आणि इथून मात्र एका मोठ्या इनिंगची फार नितांत गरज आहे. सलामीचं बंटी बघा, एका बाजूने चांगली फलंदाजी केली, या दिवसाची सुरुवात केली होती एका सुरेख चौकाराने. तदनंतर प्रवीणला थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं, परंतु प्रवीणने ते चेंडू कव्हर केलेत. आपले एक चांगल्या सुस्थितीत नेऊन तेवढ्या संघाला इथून मात्र आता जी 3 षटकं आहेत त्याची मोठी जबाबदारी असणार आहे मदन आणि बंटीवरती. बंटी सेट बॅट्समन आहे, बंटीला जास्त स्ट्राईक नाही मिळाला आहे, परंतु जे चेंडू त्याच्या वाटेला आहेत त्याच्यावरती धाव काढण्याचा मात्र त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे. आणि तदनंतर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी नागेश पॅव्हलियन यांकडून सज्ज होतो आहे. रत्नागिरी प्रीमियर लीग पाहतोय, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 दिवस दुसरा. यानंतर होणारा सामना असेल प्रत्येक 11 विरुद्ध रहीम 11 खेळ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहा. या सामन्याच्या मध्यंतराला आपला नाणेफेक केला जाईल. आम्हाला टाईममध्ये कोणत्या प्रकारची अडचण नको आहे, प्लीज रिक्वेस्ट करतो. वाकूट टप्प्याचा चेंडू या कवरच्या पट्ट्यात इथे बघा, इथे 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 आपण पाहिलं तर मदन चांदे, नक्कीच मदन आला, मदन गेला. आकूट टप्प्याचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं, चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरमध्ये आपण पाहतोय. आणि क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये तुम्हाला धाव करायची असेल तर कॉलिंग्स नजर अत्यंत महत्त्वाचे. नजर घटी दुर्घटना घटी. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा म्हणतात ना, योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. मदनसारखा एक फलंदाज क्रिकेट ज्याला म्हणतात धावचित म्हणजे आत्महत्या. इथे मात्र मदन बाद होतोय. धक्का क्रमांक 2, संघ अडचणीत सापडतोय आणि डीजे देखील. धावा षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दाखल जाय नागेश, एक युवा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आकूट टप्प्याचा होता, चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरमध्ये आपण पाहिलं, चांगली फेक देखील. आणि यष्टांच्या मागे यष्टीरक्षक आपली कामगिरी करताना मदन बॅक टू द पॅव्हलियन. तदनंतर पुन्हा एकदा षटक क्रमांक 4, पुढील चेंडू पॅव्हलियन एनकडून सज्ज झालाय. नागेश यावेळी मात्र स्ट्राईकवर आहे. वैभव पुढचा चेंडू असेल. हो 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 हो, इथे आपण पाहिलं तर नक्कीच यू मिस आय डेफिनेटली हिट. फुलटॉस, लोवर फुलटॉस चेंडू होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटच्या पटलावरती फुलटॉस चेंडूला देखील दिशा देणं, गॅपमध्ये ढकलणं, त्याच्यावरती प्रहार करणं देखील एक मोठं कौशल्य आहे. येस, यू मिस आय डेफिनेटली हिट. नजर हटी दुर्घटना घटी. बॅक टू द पॅव्हलियन वैभव. डीजे बजता हुआ, डीजे. इथे आपण पाहिलं तर बघा, 1 गडी बाद 27, तदनंतर 3 गडी बाद 27 धाव. हा आकडा नक्कीच सुधीर स्पोर्ट्ससाठी अत्यंत घातक आकडा. इथून मात्र गाडी पुढे न्यावी लागेल. नवीन फलंदाज मैदानात मयूर आयरे. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू नागेशचा. आकूट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, लॉंगॉनच्या पट्ट्यात आकाश सकपाळ चेंडूवरती येतो. एक धाव मात्र मिळते. आणि इथे आपण पाहिलं तर एका धावेने संघाची स्थिती 28 धावा या षटकात आतापर्यंत. बघा, मदन झाला होता धावचीच्या स्वरूपात बाद, तदनंतर नागेशने बाद केले होतं वैभवला. चेंज ऑफ द पेस, लोवर फुल टॉस टाकला होता, त्याच्यामध्ये चकला फसला. तदनंतर पाहूया, एक धाव मात्र मी ते मयूरला. धावसंख्या होती 28 धावा. बंटी सावंत सलामीचा फलंदाज मैदानावरती आहे. नागेशचा पुढचा चेंडू बंटीसाठी. हो, इथं मात्र बंटीच्या बॅटमधून निघालेला बंटी स्पेशल चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चेंडू फरार. ऐकूया स्वराज्यचा डीजेचा थरार.
सुरुवात बंटीने सुरेख चौकाराने केली होती. तदनंतर संघ अडचणीत असताना धावांसाठी प्रयत्न करत असताना इथे मात्र बंटीचा एक सुरेख फटका, जुजेचा स्पेशल फटका आहे, रिव्हर्स स्वीप, आणि त्याच्यावरती मात्र अधिराज्य गाजवलं आहे. आतापर्यंत 4 धावांनी संघाची स्थिती आपण पाहिली तर 32 धावा. आणि इथून मात्र पुन्हा एकदा इथून आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर बंटीचं प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात एक सोपा झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 4 गडी बाद धावसंख्या होते 32 धावा. आता मात्र नक्कीच पाहूया कोण अंदाज मैदानात येतोय. तोपर्यंत माझी सुट्टी, डीजेची मात्र ड्युटी. इथं आपण पाहिलं तर विशाल साळुंके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोनगावशी बिलॉंग करणारा खेळाडू. 4 फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या आपण पाहिलं तर 4. षटक क्रमांक 4 चालू असताना 4 गडी बाद 32. आणि इथे मात्र विशाल आणि मयूर अशी जोडी मैदानात आहे. मयूर आयरे आपण पाहिलं तर हा देखील आक्रमक बॅटर आहे, चिपळूणचा आहे, वालुपेशी बिलॉंग करतो. इथे पण पाहिलं तर हे प्रभावी षटक आहे नागेशचं. या षटकात आतापर्यंत 5 धावा दिल्यात. इथे काय गोलंदाजी केली, सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र बॅक टू द बॉलर, सुरेख फटका. चेंडू येतोय व्यासपीठाच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक आहे. आणि इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक TWG डॉमिनेटर संघाचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांची फलंदाजी, त्यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. म्हणून तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टॉपचा संघ आहे. आणि इथे आपण पाहिलं तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 33 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा येणार तोपर्यंत पाहूया, ऐकूया DJ स्वराज्य. पाहूया षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. या सौरभ ज्याने पहिलं षटक अत्यंत प्रभावी टाकलं होतं, केवळ 6 धावा दिल्या होत्या, एक चौकार येऊन देखील तो सौरभ गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. इथे मात्र ब्लॉक होलमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जोरदार अपील केले जाते. एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी विशालचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पंचांना थोडंसं अपील केलं जाते, पंचांना प्रेशराईज केलं जाते. पंचांनी अपील फेटाळून लावलं आहे. त्या सामन्यासाठी प्रमुख पंच म्हणून आदन दळवी कामगिरी पाहतात. स्क्युअर पंच म्हणून पंचांशी वाद घालू नका मित्रांनो. आकाश सकपाळ आपण एक दर्जेदार खेळाडू आहात, कॅप्टन आहात. आणि इथे वादाविवाद झाले तर त्याला देखील 2 धावांची पेनल्टी आहे. पॅनलाइज होऊ नका. आणि इथे आपण पाहिलं तर ह्या 2 धावांनी संघाची स्थिती आपण पाहिलं 35 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 5. स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर निलेश टेरोकर कामगिरी पाहतात. कालच्या सत्रामध्ये सुरेख कामगिरी पंचांची आपण पाहिली होती. तदनंतर आजचा हा दुसरा दिवस आहे. खेळाडूंच्या माहितीसाठी उद्याचा राखीव दिवस, कारण उद्या ह्याच मैदानावरती एक राजकीय कार्यक्रम असल्यामुळे उद्याचा दिवस हा सुट्टीचा दिवस असेल. खऱ्या अर्थाने रविवार आपला सुट्टीचा दिवस, परंतु उद्या गॅप असेल. तदनंतर परवा आणि तेरवा म्हणजेच 5, 6 आणि 7 तारखेला या स्पर्धेची सांगता होईल. परंतु इथे पाहूया काय घडते. इथे बघा 35 धावा फलकावरती लागले. जास्त टीम मिटिंग्स नको आहेत. तुम्हाला चेंडू पसंत नसेल तर दुसरा रिप्लेसमेंटचा बॉल असेल, तो नवीन असेल, याची देखील नोंद घ्या. पहिले ते 6 षटकात चेंडू काही झाला म्हणजे खेळण्याच्या व्यवस्थित स्थितीत नसेल तर नक्कीच रिप्लेसमेंट ही नवीन चेंडूची असेल. इथं आपण पाहिलं तर सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. षटक क्रमांक 5 पॅव्हलियनकडून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय सौरभ. राईट ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईकवर विशाल. विशालच्या बॅटमधून निघालेला फटका आहे.
पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. पुन्हा एकदा धक्का क्रमांक 5, 5 गडी बाद 35, संघ अडचणीत सापडतोय. यस डीजे विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. फलकावरती लागतं षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आणखीन एक क्रिकेटमधील मोठा ऑलराऊंडर आणि अनुभवांचा भंडार असलेला हेमंत कदमला आपण पाहतोय. आणि खरोखरच इथे मात्र एका बाजूला अनुभव असेल तर दुसऱ्या बाजूला आक्रमक असा मयूर आयरे. परंतु या त्या दोन खेळाडूंच्या दरम्यान पार्टनरशिप आता इथे मात्र होणं फार गरजेचं आहे. कमीत कमी सकाळच्या या सत्रामध्ये जर का तुम्ही 55 ते 60 धावा फलकावरती लागल्यात तर नडण्यासाठी विणण्यासाठी आपल्याकडे काहीतरी बँक बॅलन्स असेल. परंतु इथून कशा प्रकारची फलंदाजी होणार, कारण बघा षटक क्रमांक 5 आपण पाहतोय, 5 गडी बाद 35 धावा फलकावरती लागतात. 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आला हेमंत कदम. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या होत्या. तदनंतर या षटकाची अत्यंत सुरेख सुरुवात आहे. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 2 धावा दिल्यात आणि एका फलंदाजाला बाद केल्या या षटकात. पाहूया, सज्ज झालाय सौरभ पवार. राईट ओव्हर द विकेट समारा. हेमंत कदमच्या बॅटमधून निघालेला फटका, सुरेख फटका, कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू चाललाय दण दण करत सीमारेखा पार. चेंडू फरार, येतोय चौकार. ऐकूया डीजे चा थरार. देखील हार्दिक स्वागत आहे. इथे आपण पाहिलं तर हेमंत कदम 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. परंतु हा एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. जसा चेंडू तसा नाही. एक परफेक्ट ज्याला बॅट्समन म्हणतात, ऑन साईड ऑफ साईड, नंतर विविध प्रकारचे व्हेरिएशन आहे त्याच्या पिटाऱ्यामध्ये. त्यातील एक दर्जेदार फटका आपण पाहिला, कव्हर ड्राईव्ह होता, सुरेख फटका. क्रिकेटमधील सर्वात देखणा फटका ज्याला म्हणतात. धावसंख्या 4 ने वाढते. 39 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 5. पुन्हा एकदा सज्ज झालाय सौरभ. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. हेमंतसाठी थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः फॉलोथ्रीमध्ये प्रसाद. इथं मात्र थोडंसं फंबल चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या पटलावरती एका धाक्याने इतिहास घडताना बिघडताना पाहिला. एक धाव फार महत्त्वाची आहे, कारण ही जी लढत आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला TWचे डॉमिनेटर्स तर दुसऱ्या बाजूला सुधीर स्पोर्ट्स. आणि खरोखरच ज्या प्रकारे जे व्यासपीठ दिलं आहे रत्नागिरी प्रीमियर लीग, प्रत्येक संघात दिग्गज खेळाडू आहेत. आणि इथे आपण पाहिलं ह्या 2 धावा, अत्यंत महत्त्वाच्या 2 धावा. धावसंख्येत 2 ने वाढते. 41 धावा फलकावरती लागतात. तर पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा चेंडू सौरभ. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, वेट अँड वॉचवाला फटका. पॉईंटच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, ओव्हर थ्रो देखील होतोय. आणि नक्कीच इथे मात्र मयूर आयरेचं लक्ष नाही आहे. म्हणून तर म्हणतात की इथे 2 खेळाडूंची नजर कॉलिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या 2 धावांनी संघाची स्थिती पण पाहिली तर 43, लॉस ऑफ 5 विकेट, एंड ऑफ षटक क्रमांक 5 चालू असताना धावसंख्या फलकावरती लागते ती अर्थातच 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया अद्यापही या षटकातील काही चेंडूंचा शिल्लक आहे. या षटकात हेमंत कदमने अत्यंत सुरेख फलंदाजी केली. आतापर्यंत बघा, त्याने 3 चेंडू फेस केलेत आणि खेळतो वैयक्तिक 8 धावांवरती खेळतो. एक सुरेख चौकाराने सुरुवात केली होती. डगआउटमधून सेट होऊन आला होता. तदनंतर बघा, ह्याला म्हणतात क्रिकेट. चौकार आणि षटकार म्हणजे नुसतं क्रिकेट नाही, तर सिंगल टेबल्स हा देखील क्रिकेटमधला अविभाज्य घटक आहे. धावसंख्या 43. पुन्हा एकदा सज्ज झालाय सौरभ. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा. हो, इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. इथं मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आर पार, सीमारेखा पार. हेमंत कदमच्या बॅटमधून येते आउटस्टँडिंग, मस्ट नीडेड षटकार. डीजे बॅटिंग हेमंत कदमने बघा आतापर्यंत केवळ 4 चेंडू फेस केलेत आणि
14 धावांवरती घेतो, एक षटकार, 2 दुहेरीचे टोले. ह्याला म्हणतात क्रिकेट. मित्रांनो, सौरभ पवार ह्या आधी देखील गोलंदाजी करत होता, परंतु हेमंतने 4 प्रकारचे 4 फटके, पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर फ्लिक केले, 2 फटके, 2 डबल्स घेतल्या, त्यानंतर डान्सिंग डाऊन टू विकेट, अप्रतिम फटका होता आणि तदनंतर एक चांगली धावसंख्या आहे. 59 धावा, 5 गडी बाद, शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. इथून पाहूया 60 ते 65 धावांपर्यंत जाणार का? आकाश कशा प्रकारची गोलंदाजी करणार, त्याला प्रत्युत्तर कसं देणार मयूर आणि हेमंत? तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. डीजे स्वराज्य साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण पाहतोय. कालच्या सत्रापासून आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत येतोय त्याचं कारण ओन अँड ओनली स्वराज्य साऊंड सिस्टीम राहुल डीजे. सज्ज होतोय आकाश. पुढचा चेंडू षटकातील शेवटचं षटक आहे. हो, मयूर आयरच्या बघा प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. खेळायचा होता नक्कीच स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने, नक्कीच 50 धावा फलकावरती लागतात. संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय, कारण बघा 27 धावांवरती 3 फलंदाज अनुक्रमे बाद झाले. तदनंतर असं वाटलं होतं की हा संघ 50चा पल्ला गाठेल की नाही, परंतु संकटमोचक फलंदाजी जर आपण पाहिली तर आक्रमकता देखील होती, नजाकत देखील होती, ताकद देखील होती. ती फलंदाजी होती ती हेमंत कदमची. सिद्ध करून दाखवलं आहे. क्रिकेटच्या पटलावरती मी एवढे वर्ष खेळतो, मला का चांगला ऑलराऊंडर क्रिकेटपटू म्हणतात. 50 धावा फलकावरती लागतात. इथून मात्र 5 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि इतर पाहिलं तर क्षेत्ररक्षण बघा, डीप पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, सर्कलच्या आत कव्हर आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लागे, डीप मिड विकेट आहे, मिड ऑनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे आणि शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. पाहूया इथे कशा प्रकारची गोलंदाजी असणार आहे. आकाश थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅन आपण पाहतोय. हो, इथे 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 पण पाहिलं तर थोडंसं नजाकत फराक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा वेळी इथे बघा, जब घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्यों. प्रथमेश धावा चांगल्या येत होत्या, अशा वेळी तुम्ही आत्महत्या म्हणावी लागेल. नजर हट्टी, दुर्घटना घटी. धक्का क्रमांक 6, हेमंत बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गिरता हुआ फिर से एक बार डीजे. येस, आपण पाहिलं तर आणखीन एक दापोलीशी बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय, कैफ बोरुणकर. कैफ मित्रांनो, सुधीर स्पोर्ट्स संघाची फलंदाजी बघा. कैफ सारखा एक आक्रमक बॅटर आपण पाहिलं तर 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येतोय. हेमंत कदमने सुरेख फलंदाजी केली. शॉर्ट बट स्वीट ज्याला म्हणतात अशा प्रकारची फलंदाजी होती. आपल्या संघासाठी एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अद्याप 4 चेंडू जागे शिल्लक आहे. इथून 4 चेंडूवरती 10 धावा आल्या तर एक नक्कीच बॅटल चांगला पाहायला मिळेल. कैफ नवीन फलंदाज आहे. आकाश आग उतरणारी गोलंदाजी करतोय. पाहूया आकाश विरुद्ध कैफ अशी ही लढत. एका बाजूला दापोली, दुसऱ्या बाजूला गुहागर असं हे टॅलेंट. पाहूया राऊंड विकेटचा मारा. हो, इथं मात्र आपण पाहिलं तर मिड ऑफच्या पट्ट्यात झेल सुटतोय. इथं मात्र हेच केलंय सुधीर स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी. इथे बघा काय घडलंय मैदानामध्ये. 1 धाव पूर्ण झाले. आतापर्यंत धावचीच्या स्वरूपात बाद झालेला 4था फलंदाज आहेत. एकूण फलंदाज बाद झालेत 7. झालाय घात आणि त्याचे 4 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. म्हणजे खराब मिसअंडरस्टँडिंग म्हणतात ज्याला, अशा प्रकारची ही रणनीती आपण पाहतोय. यस जे जे थांबलायत का? कॅरी ऑन. मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती शेवटचं षटक म्हणजे स्लॉगर म्हणतात, हाणामारीचं म्हणतात. धावा येताना आपण पाहतो इथे, परंतु आकाश सकपाळ त्याला अपवाद आहे. 3 चेंडू हाताळलेत, एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाले. केवळ धावा किती दिल्यात तर फक्त 2 धावा. वॉट अ बॉलिंग. पहिल्या षटकात देखील काय धारदार गोलंदाजी केली होती मित्रांनो. केवळ 6 धावा दिले होते. ह्याला म्हणतात गोलंदाजी, ह्याला म्हणतात लाईन अँड लेन. पुन्हा एकदा आकाश राऊंड विकेटचा मारा. हो, इथे बघा नो चेंडू आहे म्हणून तर म्हणतात
नो चेंडू आहे म्हणून तर बघतात भाऊ पंचांचा इशारा. इथे मात्र हा बोनस म्हणावा लागेल. 5 धावांची बट्टी आहे. बोनस प्लस 4 धावा, 5 धावांची बट्टी आहे. डीजे पुन्हा एकदा संधी आहे, थांबू नका प्लीज, कॅरी ऑन. वेगाने टाकलेला चेंडू होता, एष्ट्या उद्ध्वस्त केलं होतं. म्हणतात ना लक फॅक्टर देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. सुधीरच्या बाजूने हे लक फॅक्टर, मयूरच्या बाजूने हे लक फॅक्टर जात आहे. बघा क्लीन बोर्ड तर झाला होता, 1 धाव न मिळता 5 धावांचा बोनस आहेत. या सामन्यातील सिद्दीक या निर्णायक धावा ठरू शकतात, मॅच टर्निंग धावा ठरू शकतात. इथे आपण पाहिलं तर नक्कीच 5 धावांनी संघर्ष. तिथे पण पाहिलं तर अब तक 56 धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला आकाश. राऊंड विकेटचा मारा स्ट्राईकवर आहे मयूरला संधी मिळाली आहे. पाहूया इथे पाहिलं तर पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती आणखीन 1 धाव अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाते. धावसंख्या होते 57 धावा. मित्रांनो संधी येत नसते, ती आपल्या कौशल्यातून निर्माण करावी लागते. नाव नाही झालं तरी चालेल, पण कामगिरी अशी करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. संधी निर्माण झाली मयूरला, नाव करण्याची संधी आली. पाहूया काय करतोय. 2 चेंडूचा जरी खेळ असला, 3 बॉल जरी शिल्लक असले तरी पण इथून संधी करण्याची, कारण एका चेंडूला फार महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. आकाश सज्ज झाले. राऊंड विकेटचा मारा मयूरसाठी. मयूर आयरूच्या बॅटमधून निघालेला फटका आहे. आणि इथे मात्र बघा फ्री हिटचा चेंडू होता म्हणून तर म्हणतात मित्रांनो उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. ह्याच्यावरती धावचीत स्वरूपात फलंदाज बाद होत नसतो आणि ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 2 धावा येताना आपण पाहतो. 59 धावा फलकावरती लागतात. अद्याप 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. नशिबाची साथ देखील मिळते सुधीर स्पोर्ट्स संघाला. मयूरला नॉन स्ट्राईकला आपण पाहतो शोएब, नवीन फलंदाज. स्ट्राईकवर आपण पाहतो मयूर. पुन्हा एकदा आकाश सज्ज झाला. राईट टॅप राऊंड विकेटचा मारा असेल मयूरसाठी. यस आपण पाहिलं तर आकाशची गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. राऊंड विकेटचा मारा करतो. ऑप्शन त्याची गोलंदाजी असते आणि थोडंसं चेंडूला स्विंग करण्याची एक क्षमता आहे. त्याचे जर बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर भारदस्त शरीरयष्टीचा असा हा गोलंदाज आहे. 15 ते 16 59 धावा फलकावरती लागत आहेत. 59 इथं आपण पाहिलं तर, परंतु लाईन त्याचा फॉलो थ्रू बघा गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख आहे. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि अशा वेळी हा काय झाला आहे, यस लेग बाईच्या स्वरूपात आणखीन 1 धाव संघांच्या खात्यामध्ये ॲड होते. एकूण स्थिती काय तर एक्झॅक्टली इथे 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा फलकावरती लावल्या जातात. 61 धावांचं टार्गेट असतं. धावांचा पाठलाग करताना TWJ डॉमिनेटर संघासमोर. आणि बघा एक्झॅक्टली 10च्या सरासरीने प्रत्येक षटकांमध्ये इथे धावा कराव्या लागतील. काय लेखाजोखा आहे पाहूया सामन्यातील. बघा सलामीसाठी आला होता बंटी सावंत, ज्याने पहिल्याच चेंडूवरती दमदार असरदार प्रारंभ शुभारंभ केला होता चौकाराने. असं वाटलं होतं चांगली सुरुवात दिली आपल्या संघाला. तदनंतर मात्र त्या षटकाचं वैशिष्ट्य झाले तो चौकार. तदनंतर त्या षटकात केवळ 6 धावा आले. त्या सौरभने सुरेख गोलंदाजी केली, दाखवून दिलं की पॉवर प्लेचा मी पॉवरफुल गोलंदाज आहे. तदनंतर प्रवीणला बघा अकाउंट ओपन करण्यासाठी केवळ 7 चेंडू घ्यावे लागले. खूप स्ट्रगल केला, परंतु प्रवीणने नंतर ते कव्हर केले चेंडू. प्रवीणने 15 चेंडू फर्स्ट करताना 20 धावांचं 1-2 दिलं. 1 षटकार मारला, 2 चौकार मारले. आणि तदनंतर मात्र एका बाजूने मदन गोल्डन डकचा शिकार बनला. तदनंतर आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार बनला वैभव. पहिल्या चेंडूवरती बाद झाला. आणि अशा प्रकारे एका बाजूने 27वरती फलंदाज बाद होत असताना तदनंतर थोडीसं एक हेमंत कदम जेव्हा मैदानात आला 7व्या क्रमांकावरती, तेव्हा हेमंतने जे 14 धावांचं योगदान दिलं, 1 चौकार 1 षटकार, चांगली फलंदाजी केली. आणि तदनंतर नशिबाची साथ एकंदरीत गोळाबेरीज केली तर 60 धावा फलकावरती आहेत. आणि 60 आणि कोणाची लागणार वाट 61 धावांचं आव्हान आहे. येणाऱ्या 6 षटकात कशा प्रकारे पाठलाग केला जातो, काय घडणार काय बिघडणार, तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार. माझी सुट्टी इथे मात्र डीजेची ड्युटी. डीजे कॅरी. यानंतर होणारा मॅच असेल दोन्ही संघाचे कर्णधार. अत्यंत महत्त्वाची सूचना आहे,
प्रतीक 11 विरुद्ध रहीम 11 खेड, प्रतीक 11 चिपळूण विरुद्ध रहीम 11 खेड असा होणारा मॅच आहे. आजच्या सत्रातील दुसरा मॅच आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आपला विनंती करतो, टॉस का बॉसचा जो मंच आहे त्या दिशेने ताबडतोब चाला. आपल्याला 5 मिनिटांचा अवधी असेल. 5 मिनिटं आपण आधी आला नाहीत, जो संघ पहिला असेल, जो संघ लेट येईल त्याला 5 धावांची पॅनलाइज केलं जाईल. महत्त्वाची सूचना आहे. आणि तदनंतर पाहूया कॉमबॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये देखील बदल होतोय. येणाऱ्या 6 षटकांमध्ये धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय, कोण जिंकणार, कोण हारणार, कोणाला मिळणार 2 गुण, कोण अकाउंट ओपन करणार सांगण्यासाठी त्यात हिंदी मराठीचा एक बुलंद आवाज म्हणजेच आमचे मित्र युवा टॅलेंट सिद्दीक मेमन. यो टू सिद्दीक. येस स्वराज, कॅरी ऑन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 2024 संपल्यानंतर 25 मध्ये आपण एक अभिमानाची लाख मुलाची स्पर्धा आपण घेतोय. रुद्र स्पोर्ट चिपळूण आयोजित चॅम्पियन सुपर लीग RPL 2025 पर्व दुसरं. आणि याच्यात सर्व जमलेले प्रेक्षकांचं जमलेल्या खेळाडूंचं, आयोजकांचं, त्याचबरोबर स्पॉन्सरचं आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांना संघ या ठिकाणी घेतलेले आहे त्या सर्व स्पॉन्सरचं मनापासून हार्दिक स्वागत. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला सकाळच्या सत्रातला पहिला मॅच. एका बाजूला सुधीर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर TWJ डॉमिनेटर्स गुहागर. टॉस TWJ डॉमिनेटर्स गुहागरनं जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि 60 धावा झालेत. 61 धावांचं आव्हान स्वतःच्या डोक्यावरती घेतलंय. सुधीर स्पोर्ट्स संघाकडनं आपण बघितलं तर खूप चांगले बॅटिंग राहिले, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. प्रवीण विटमल थोडासा मंद गतीने, म्हणजे या ठिकाणी थोडासा फास्ट क्रिकेट झालं नाही. सुरुवातीचा मॅच होता, त्यानं 15 बॉल खेळला, फेस केलं, 20 धावा काढल्या, त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश त्याच्या बॅटमधनं होता. आणि त्याच्यानंतर बॅटिंगला आपण बघितलं तर या डावाला खूप चांगला आकार देण्याकरता जो खेळाडू मैदानामध्ये आला तो हेमंत कदम. एक जबरदस्त कामगिरी हेमंतची राहिली. हेमंत अफलातून खेळ राहिला. काय बॅटिंग बघायला मिळाली हेमंतच्या माध्यमातून. त्याने 4 बॉल फेस केले, 14 धावा. जबरदस्त इनिंग, ज्या गरज होती. आणि जेव्हा म्हटलं जातं ना थ्रुपचा एक्का वापरला गेला, तेव्हा हेमंतनं आपली कामगिरी खूप चांगल्या पद्धतीनं करून दाखवली. 4 बॉलमध्ये 14, त्याच्यामध्ये 1 चौकार, 1 षटकार. आज चिपळूणातल्या अनेक खेळाडूंचं मला वाटतंय आदर्श क्रीडा मंडळ त्या ठिकाणी फुरुसमध्ये जे लेदर बॉलची स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणी चिपळूणचा संघ सेमीफायनलमध्ये खेळतोय आणि त्यांना देखील शुभेच्छा असेल. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट्स प्रेजेंट रुद्र स्पोर्ट्स चिपळूण प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL 2025. मजा आएगा. हम सबसे पहले आज के दूसरे दिन की शुरुआत करने के लिए हम भारत से बिलोंग करते हैं और भारत में हमने जन्म लिया, इसका अभिमान हम सबको है. तो आज के दूसरे दिन को शुरुआत, दूसरे इनिंग को शुरुआत करेंगे, भारत का नारा लेंगे और उसके बाद शुरुआत एक साथ सभी नारा भी लगाएंगे क्योंकि आज के दूसरा दिन है. भारत माता की. देखिए अभी भी दर्शक भी है, खिलाड़ी भी है और उत्साह भी है. हमने महाराष्ट्र में जन्म लिया और महाराष्ट्राचा ज्याला आपण बघितलं तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील गजर घेणार आहोत.
छत्रपति शिवाजी महाराज की। सभी दर्शकों और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल। दूसरे पड़ाव की तरफ जा रहे, 61 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कैफ बुरनकर प्रारंभिक गेंदबाज है। फील्डिंग देखिए थर्ड मैन, एक खिलाड़ी गली के स्थान पर, पॉइंट एक खिलाड़ी कवर। इस ओवर की पहली गेंद ओवर द विकेट। रिवर्स खेलते हुए एक बार फिर देखिए गेंद थर्ड मैन बॉल की तरफ जा रही है। पहली गेंद पर स्वागत होता हुआ वन बाउंस, गेंद बॉल के बाहर मिला मौका, गिर दिया चौबा। पहली गेंद पर चौबा, गाने को समय मिलेगा। बल्लेबाज प्रथमेश वेंद्रे और संतोष विटमल मैदान के अंदर गए। पहली गेंद के ऊपर चौबा, कैफ का स्वागत हुआ है। सुधीर स्पोर्ट ने 60 बनाए, 61 का टारगेट। पहली गेंद पर चौबा, ईश्वर की अगली गेंद ओवर द विकेट। पहली गेंद पर रिवर्स सक्सेसफुल था। दूसरी गेंद टप्पा खाती हुई थोड़ी सी नीचे रही थी गेंद ना। विकेट कीपर के दस्तानों में पावर प्ले का ओवर चल रहा है। मजा आएगा, मजा आएगा। 6 ओवर का मैच है, रोचक मुकाबला है। आपको जीतने के लिए जवाब के हमले में 61 रन बनाने के रोचक मुकाबला मैदान के अंदर। फील्डिंग देखिए एक खिलाड़ी अब जाकर शॉट, एक खिलाड़ी शॉर्ट टर्न मैन पर है, एक खिलाड़ी गली के स्थान पर, एक खिलाड़ी पॉइंट बैकवर्ड पॉइंट पर, एक खिलाड़ी शॉर्ट कवर पर, एक खिलाड़ी पुल डाउन। 2 खिलाड़ी को बाहर रखा, एक डीप स्क्वेयर और एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी है। कैफ बुरनकर छोटा सा रन ओवर द विकेट अपने बॉडी बार पर। शानदार गेंद, टप्पा खाने के बाद गेंद शरीर पर टकरा रही, ऑफ स्टंप के बाहर। चौथे 5वें स्टंप पर गेंदबाजी, लाइन बिल्कुल सही है। टप्पा खाने के बाद एक बार फिर बल्लेबाज देखिए हरकत कर रहे हैं, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर जा रहे हैं, रिवर्स करने की कोशिश। सिद्दीक एक मिनिट, रिम बाय प्लीज टॉस का बॉससाठी या. प्रत्येक इलेव्हन संघ कर्णधार प्रत्येक चव्हाण आपण विनंती करतो ताबडतोब मंचाच्या दिशेने या. ओव्हर टू सिद्दीक. इस गेंद के ऊपर सिंगल लेते हुए रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। प्रारंभिक बल्लेबाज प्रथमेश और संतोष विटमल। संतोष विटमल के ऊपर निगाहें रहेंगी चिपलों के स्टार का खिलाड़ी। दूसरी तरफ प्रथमेश जिन्होंने TWJ डोमिनेटर्स के लिए बहुत अच्छा काम किया है। ये मैच ऑन है, दोनों भाई आमने सामने खेल रहे हैं। एक तरफ प्रवीण विटमल है, दूसरी तरफ संतोष विटमल है और पहले मैच के अंदर ये खेल रहे हैं, यानी मजा आएगा। फिलहाल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 5 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 61 रन बनाने। फील्डिंग देखिए थर्ड मैन, पॉइंट एक स्टैक कवर, मिड ऑफ। डायरी के अंदर 4 खिलाड़ी ऑफ साइड पर गए और 2 खिलाड़ी को बाहर रखा गया। एक लॉन्ग आउट पर एक खिलाड़ी है, एक खिलाड़ी मिड विकेट बाउंड लाइन पर कई बुरनकर बहुत अच्छा ओवर कर रहे हैं। नपीतुली गेंदबाजी, लाइन बिल्कुल सही है, सटीक लाइन के साथ गेंदबाजी। सुबह का सत्र है और दूसरा दिन भारी तादाद में दर्शक भी जुड़ रहे हैं, उनका भी स्वागत है, मजा आएगा। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे 5 रन बनेंगे। पहला ओवर जारी है, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले रहेगा। बंटी सावंत और सामने आप देख रहे हैं TWJ डोमिनेटर्स ग्वागर। सुधीर स्पोर्ट्स और TWJ डोमिनेटर्स ग्वागर के बीच में मैच। टक की आवाज यहां तक आई, मेरे कानों तक आवाज आई है। मैदान का सेलिब्रेशन बता रहा है, बहुत बड़ा विकेट गिरा गया, शिकार हुआ गया, गाने को समय मिलने वाला है। पहला विकेट गिरता हुआ गॉड। नाणेफेकीच्या दिशेने इथे आपण पाहिलं तर एका बाजूला रहीम 11 खेळ, दुसऱ्या बाजूला प्रत्येक 11 चिपळून असा होणारा पुढचा मॅच असेल बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. टॉस केला जातोय. यस पाहूया रुद्र स्पोर्टचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केले राज चव्हाण यांच्या शुभ असत्या टॉसचा नाणेफेक, टॉस का बॉस. इथे मात्र नाणेफेक जिंकले. इथे आपण पाहिलं तर प्रत्येक 11 संघाच्या कर्णधार अक्षयने नाणेफेक जिंकलंय. सर्वप्रथम दोन्ही संघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर अक्षय, एक पहिला प्रश्न असेल की या स्पर्धेत तू आपला संघ घेऊन आपला प्रत्येक 11च्या माध्यमातून ॲज अ कर्णधार म्हणून कामगिरी करतोयस, तर या स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे वाटलं? काल यूट्यूबच्या माध्यमातून पहिला पाहिले असतील, तर ऑप्शनमध्ये तू नव्हतास, परंतु कशा ॲटिट्यूड संघाची मोर्चेबांधणी कशा प्रकारची आहे? आयोजन तर राजा आदाचं खूपच सुंदर आहे.
राजादामुळं आम्हाला इकडं खेळायला भेटलं. गेल्या वर्षी लांजा नव्हता आमचा, यावर्षी राजा घेतला लांजा, त्यामुळे जरा बरं वाटलं. आणि आयोजन तर खूपच चांगलं आहे. संघामध्ये पण आमच्या बहुतेक सगळे प्लेयर आमचे लांजा रत्नागिरी मिक्स आहेत. चांगलं कॉम्बिनेशन आहे. अक्षय, आणखीन एक प्रश्न, नाणेफेक जिंकल्यानंतर पहिला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण का? क्षेत्ररक्षण आमच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करणार. वेल्डन, अभिनंदन. त्यानंतर जाऊया रहीमबाईंकडे. क्रिकेटचा मोठा अनुभव आहे आणि खरोखरच खेळून आपला संघ दाखल केला आहे. रहीमबाई, ऑप्शनमध्ये आपण ऑप्शनसाठी आलो होतो, तुमचा संघ कशा प्रकारे आहे? कोणकोणते संघ, आयकॉनिक खेळाडू कोण आणि मॅच विनर कोण आहेत आपल्या संघात? आमच्याकडं बघायला गेलात तर ओसामा आहे, मोहसिन आहे, बाबू सुर्वे आहे. चांगला संघ आहे आपला. रहीमबाई, राजा आपले तुमचे जवळचे मित्र आहेत, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कायम एकामेकाचं बोलणं असतं आणि सर्व. तर स्पर्धेबद्दल एकंदरीत काय बोलाल? आपला हा पहिला मॅच आहे. राजेश सरांचं आयोजन हे चांगलंच असतं दरवर्षी. आपला संघही त्यांच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी असतोच. सगळ्यात पहिलं नाव आपलंच असतं आणि आयोजन त्यांचं खूप चांगलं असतं. येस, दोन्ही बाजूला बलाढ्य संघ आहे. टॉस का बॉस झाल्यानंतर प्रत्येक इलेव्हन संघाने प्रथम धावांचा पाठलाग करणं पसंत केलं. प्रथम फलंदाजी असेल. इथे आपण बघतो रहीम इलेव्हन संघाची काय घडणार, काय बिघडणार, कोणतरी जिंकणार, कोणतरी हारणार, पण क्रिकेटची जीत होणार. मी थांबतोय, जातोय. ऐकूया पुन्हा एकदा. ओर टू सिद्दीक मेमन. शुक्रिया बाबलिया. पहले ओवर का खेल फिलहाल समाप्त हुआ. रन संख्या 61 रन का पीछा करते हुए अब स्कोर कार्ड के ऊपर 9 रन 1 विकेट के नुकसान पर संतोष विटमल आउट फॉर डक. पहली गेंद फेस कर रहे थे बल्ले का बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा था संतोष. बैक टू पवेलियन चले गए. दबाव बनाओ भाग है. मुकाबला बहुत इंटरेस्टिंग मोड पर चल रहा है. 61 रन सुबह के सत्र में बनाने हैं, मजा आएगा. दर्शक भारी तादाद में जुड़े, उनका स्वागत है. 2025 की कहानी आपको सुना रहे हैं. 2025 के अंदर ये बहुत कुछ हो रहा है. पहले दिन की अगर कहानी अगर देखी जाए तो प्रसाद बुते जिन्होंने 3 गेंदों में 3 छक्के लगाए, और उसके बाद अगर बात की जाए तो साहिल चौहान तिरुपति सावर्डे के थे, उन्होंने 3 गेंदों में 3 छक्के इस टूर्नामेंट के अंदर लगाए हैं. साहिल चौहान की पारी में आउटस्टैंडिंग थी. एक इनिंग के लिए आपके 25 मिनट रहेंगे. और सबसे शानदार जो कल के दिन पर जिस खिलाड़ी का खेल था वो संकेत पवार, जिन्होंने एक इनिंग के अंदर 2 ओवर मैडन डाले. वो कल के दिन की कहानी थी. क्वालिफाई होने वाला मैच था और उनके बलबूते पर उन्होंने क्वालिफाई में जगह बनाई. गेंदबाजी करने के लिए नए गेंदबाज आएंगे. बैक टू बॉलर कहते हैं. गेंद सीधी कमेंट्री बॉक्स की तरफ आ रही. थोड़ा सा खिलाड़ी फंबल हो रहे हैं. बैकअप के लिए खिलाड़ी है. शोएब दूसरे ओवर के अंदर आए हैं. अपने ओर से पहला टीम की ओर से दूसरा ओवर कर रहे हैं. रन संख्या फिलहाल 2 रनों के साथ बढ़ती हुई. प्रथमेश वेंद्रे और नॉन स्ट्राइक एंड पर कल्पेश 11 रन 1 विकेट के नुकसान पर 61 रन बनाने. अभी भी बैलेंस में 50 रन बचे हुए. ओवर द विकेट शोएब अच्छी गेंद बैकफुट पर चढ़ के बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए गेंद को पॉइंट पर विशाल सालुंके के जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन कम लगे. 1 रन के साथ रन संख्या में इजाफा. रन संख्या कुल मिलाकर 12 रन 1 विकेट के नुकसान पर. आपको जीतने के लिए 61 बनाने के. मैच बहुत अच्छा होने वाला है, इसमें कोई शक नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है. शुएब दूसरा ओवर लेकर सुधीर स्पोर्ट्स टीम की तरफ से, कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से स्ट्राइकर एंड पर कल्पेश जो तीसरे नंबर पर आए. ओवर द विकेट बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं. बैकफुट पर चढ़ के पंच करते हुए मिडॉप पर खिलाड़ी प्रवीण बिटमल. बहुत अच्छी फील्डिंग. 1 रन के साथ इजाफा. सिंगल डबल से एक बार फिर स्कोरबोर्ड को चला रहे हैं. अच्छी गेंदों को सम्मान और खराब गेंद का इंतजार कर रहे हैं. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन. ओवर की बात की जाए तो दूसरा ओवर शोएब गेंदबाजी कर रहे हैं. शोएब अपने ओर से पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर इस मैच के लिए अंपायर आप देख रहे हैं. मेन अंपायर जो अंपायरिंग कर रहे हैं नीलेश टेरोकर. स्क्वायर लेग अंपायर अदन दलवी. छोटा सा रन ओवर द विकेट. इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद है, जड़ में गेंद है, बहुत अच्छी गेंदबाजी. हाथ खोलने का मौका नहीं है. ब्लॉकल पे गेंदबाजी कर रहे हैं. और ऐसा आलम है, हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते. ऐसे आलम में दोस्तों गेंदबाज यॉर्कर के बिना बच नहीं सकते. 1 रन के साथ फिलहाल रन संख्या में इजाफा. रन संख्या कुल मिलाकर 14 रन
एक विकेट के नुकसान पर TWJ डोमिनेटर्स दूसरा ओवर शेप गेंदबाजी कर रहे सुधीर स्पोर्ट्स बनाम TWJ डोमिनेटर्स। अच्छी गेंद है, बैकफुट पर चले गए, हवा में खेलते हुए मिस्टर स्ट्रोक ले लिया कैच। विशाल सालुंके वहां पर थे, पॉइंट पर से कवर की तरफ आए, विकेट गिरता हुआ झटका नंबर दूसरा लगा गए। TWJ की उम्मीद टूटी हुई, कल्पेश बैक टू पवेलियन। ज्यादा वक्त जा रहा है मैदान के अंदर, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और चर्चा चल रही है। फिलहाल रन संख्या की बात की जाए तो 14 रन विकेट गिरा है। कल्पेश बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, मिस्टर स्ट्रोक का कैच अच्छा पकड़ा विशाल सालुंके ने। रन संख्या 14 रन, 2 विकेट के नुकसान पर विकेट गिरा के कल्पेश धीमे धीमे कदमों से बैक टू पवेलियन आ रहे, 2 विकेट के नुकसान पर रन संख्या 14 रन। ओवर की बात की जाए तो दूसरा ओवर शेप गेंदबाजी कर रहे, अच्छा ओवर चला, इस ओवर में ज्यादा रन नहीं आ रहे। TWJ डोमिनेटर्स ग्वागर। विनायक पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर, चौथे नंबर पर विनायक पाटिल आएंगे। स्ट्राइकर एंड पर TWJ डोमिनेटर्स के विनायक पाटिल रहेंगे, नॉन स्ट्राइक एंड पर प्रथमेश वेंद्रे। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, शेब गेंदबाजी कर रहे हैं, अच्छा ओवर कट रहा है। शेब ने ज्यादा रन खर्च नहीं किए, एक सफलता इनके नाम पर गए, 5 रन इन्होंने दिए गए और 5 गेंदे फिलहाल इन्होंने किए, बहुत अच्छा ओवर। फील्डिंग एक बार फिर देखिए, गली के स्थान पर एक खिलाड़ी फ्लांक स्लिप पॉइंट, एक खिलाड़ी मिड ऑन पर, एक खिलाड़ी ऑन साइड पर, 2 खिलाड़ी बाहर गए और ये पावर प्ले की आखिरी गेंद है। दूसरा ओवर और दूसरे ओवर की आखिरी गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट आने के साथ ऑन साइड पर पहली गेंद को कहते हुए मिड ऑन की तरफ गेंद जा रही है। रघु सुरवे गेंद के नीचे कई बुरन करे, माफ कीजिए, कई बुरन कर जब तक गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ। कई अच्छे खिलाड़ी के लिए इनके ऊपर नजरें रहेंगे, स्टार कास्ट खिलाड़ी इस मैच के ऊपर खेल रहे हैं। रघु सुरवे को आप देख रहे हो, कई बुरनकर इस मैच के अंदर के और अच्छे खिलाड़ी इस मैच में खेल रहे। बंटी सावंत और उनकी कंपनी है। फिलहाल 2 ओवर का खेल समाप्त। TWJ डोमिनेटर्स 61 रनों का पीछा करते हुए 15 रन और 2 ओवर का खेल समाप्त है, 15 बनाए गए। थोड़ी सी बल्लेबाजी करने वाली टीम दबाव के अंदर है, गेंदबाजों ने समा बांधा गए और मैच में मजा आने वाला। एक छोटा सा ब्रेक, मैदान में चर्चा चल रही है और एक गाना लेते हैं, गाने के साथ तो वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग RPL 2025।
और पवन तलाव का ऐतिहासिक मैदान पर चलने वाला ये टूर्नामेंट मजा आ रहा है। तीसरा ओवर लेकर रघुनाथ सुरवे गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे। सुधीर स्पोर्ट्स की तरफ से तीसरे नए गेंदबाज का इस्तेमाल। इस टूर्नामेंट का रूल है आपको 4 गेंदबाज नए चलाने होंगे, ये भी खासियत है, मजा आने वाला है। दर्शक देखिए अब धीरे धीरे बढ़ते जा रहे हैं, बहुत मजा आएगा। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर 15, जीतने के लिए 24 गेंदों का खेल शेष है और 46 रनों की जरूरत है। अब जाकर पावर प्ले खुला गए तो पहली भी फील्ड आप देखने वाले हैं, ज़्यादा खिलाड़ी बाउंड्री लाइन पर भी नजर आएंगे। डायरी के अंदर आप देख रहे हैं कुल मिलाकर विकेट कीपर और गेंदबाज को पकड़ के 6 खिलाड़ी डायरी के अंदर है, बाकी सभी खिलाड़ी अब जाकर बाउंड्री लाइन पर भी है। रघुनाथ लेफ्ट हैंडेड गेंदबाज है, इनके ऊपर भी निगाह रहेगी। स्ट्राइकर एंड पर विनायक पाटिल जो एक्सपीरियंस कैंपर के अच्छे खिलाड़ी है गुहागर के, इनके ऊपर नजर रहेंगी। नॉन स्ट्राइक एंड पर प्रथमेश वेंद्रे, इन्होंने भी गुहागर के अंदर इनको छोटा का लकब दिया गया और ये जबरदस्त खिलाड़ी है, इनके ऊपर नजर रहेगी। दोनों तरफ बैटल अच्छा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रघुनाथ सुरवे, ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर पहली विकेट ईश्वर की अगली गेंद, ये अच्छे गेंद अक्रॉस द स्टंप चलेगा। ऑन साइड पर कहते हैं स्क्वायर लेग पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर खिलाड़ी थे, स्क्वायर लेग और डीप वाइड के बीचों बीच खिलाड़ी थे, उन्होंने कैच छोड़ा के पकड़ो कैच जीतो मैच। कैचेस विन द मैचेस कहा जाता है, कैच नहीं। आपने एक बार फिर देखिए क्या यहाँ से बल्लेबाज विनायक पाटिल अगर चल जाते हैं तो मैच भी छूट सकता है। वहां पर एक अच्छे खिलाड़ी थे, उन्होंने कैच छोड़ा, बहुत महत्वपूर्ण मैच है और उसके अंदर कैच छूट रहा है। एक जबरदस्त कैच छूटना, एक अच्छे खिलाड़ी का कैच छूटा के कैचेस विन द मैचेस कहा जाता है। इस ओवर की दूसरी गेंद रघुनाथ लेफ्ट आर्म ओवर द विकेट, माइक्रो द स्टंप चले गए। देखकर इसकी गहराई का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं, बल्ले और गेंद का कोई ताल्लुक नहीं हो रहा। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तान में, लाइन बिल्कुल सही है। विकेट के पीछे आप देख रहे हैं विकेट कीपर भी है और उसके बाद मदन सांधी को भी आप देख रहे हैं गेंदबाज के साथ चर्चा भी कर रहे हैं। मजा आएगा इस मैच के अंदर। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अगर बात की जाए तो अभी तक रुकी हुई 16 रन। इस ओवर की तीसरी गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, शरीर का इस्तेमाल, एक बार फिर देखिए शरीर से दूर गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर ज्यादा चलेगी, हरकत ज्यादा कर रही है। टप्पा खाने के बाद ज्यादा बाहर की तरफ निकले, अंपायर ने व्हाइट बॉल का इशारा दिया गया। मैदान के अंदर चर्चा चल रही है, टप्पा खाने के बाद इनकी गेंदें हरकत ज्यादा करें, इनको भी पता है हरकत करेंगे तो बरकत पाएंगे। स्विंग द मिस, और टप्पा खाने के बाद ज्यादा बाहर गई तो अंपायर ने व्हाइट बॉल का सिग्नल दिया। रन संख्या में इजाफा, रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 17 पर पहुंचे। 17 का आंकड़ा निरीक्षण आंकड़ा है, खतरे वाला आंकड़ा। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर कट कर दिया, पॉइंट पर खिलाड़ी शुएब अच्छी फील्डिंग कर रहे हैं। तालियों की गूंज में सुन रहा हूं मैदान के अंदर, जी जान लगा रहे हैं। मैदान के अंदर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। 61 रनों का पीछा करना। तीसरे ओवर के अंदर धीमी बल्लेबाजी चल रही है। बैटिंग करने वाली टीम TWJ डोमिनेटर्स, अभी तक फिलहाल 18 रन बने गए हैं और विकेट की बात कीजिए 2 विकेट के नुकसान पर संतोष वेटमल आउट हो चुके हैं और कल्पेश इस मैच में 6 रनों का योगदान देकर डक आउट में गए। विनायक पाटिल स्ट्राइकर एंड पर है, नॉन स्ट्राइकर एंड पर प्रथमेश जो धीमी बल्लेबाजी कर रहे हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस ओवर की अगली गेंद रिवर्स खेलने की कोशिश, टप्पा खाने के बाद गेंद पैरों पर टकराई है, सीधे उंगली से घी निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की कोशिश, लेग बाई का सिग्नल, सीधे बल्ले से रन आ रहे हैं। टेढ़ा बल्ला करने की कोशिश, गलत सोच है। सोच का दायरा ऊंचा होना चाहिए और सोच का दायरा अब जाकर थोड़ा सा नीचे की तरफ आ रहा है। आपके शोल्डर डाउन नहीं होनी चाहिए, शोल्डर अप होनी चाहिए और मैच में एक बार फिर जीतने की जो उमंग है ना वो होनी चाहिए। उम्मीद होनी चाहिए। उम्मीद का जो दायरा है, उम्मीद है और सोच है, वो बदलनी नहीं चाहिए आपकी। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 19 रन बने हैं। तीसरा ओवर चल रहा है, रघुनाथ सुरवे क्या गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद ज्यादा हरकत कर रहे हैं। टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए बल्लेबाज भी हरकत कर रहे हैं, तो ये गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तान में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। अच्छी गेंदबाजी है, जबरदस्त गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल सही है। रघुनाथ सुरवे को आप देख रहे हैं क्या गेंदबाजी कर रहे हैं, जान डाल रहे इस मैच के अंदर और वाकई में इनके बारे में भी चर्चा करेंगे। इस ओवर के अंदर ज्यादा रन नहीं आए। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, उड़ाया आसमान की तरफ, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है। ओह शानदार एफर्ट है, कमिटमेंट की कोई कमी नहीं है और इस खिलाड़ी को अगर देखा जाए तो बहुत अच्छे फील्डिंग का प्रदर्शन। वैभव का आप देख रहे, तालियों की गूंज मैं सुनना चाहता हूं, तालियां बज रहे वैभव के लिए। वैभव जी जान लगा रहे और ये ग्रामीण के अच्छे खिलाड़ी है। 15 गांव है, 15 गांव से बिलोंग करते हैं, वहां के ये जबरदस्त खिलाड़ी है। वैभव का आप देख रहे हो, वैभव जबरदस्त फील्डिंग एफर्ट
और कमिटमेंट की कोई कमी नहीं, इनको पता है ये मैच बहुत महत्वपूर्ण है। सुधीर स्पोर्ट्स के लिए जी जान लगाना है। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। एक जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर 2 विकेट के नुकसान पर 21 रन। एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे। 18 गेंदों का खेल शेष है। सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 सीजन 2 चल रहा है। दूसरा साल, कमाल, बेमिसाल, धमाल। और इस मंच के ऊपर बहुत कुछ है, धमाके होंगे बार बार। जयेश गेंदबाजी करने के लिए आए, मजा आएगा। चौथे ओवर के अंदर नए गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है। स्ट्राइक एंड पर विनायक पाटिल, नॉन स्ट्राइक एंड पर प्रथमेश वेंद्रे। मजा आता हुआ इस मैच के अंदर। अभी भी 18 गेंदों का खेल शेष है। 40 रनों की जरूरत है। 21 बनाए आपने, 40 की जरूरत है। सामने घना अंधेरा के और चीर कर रास्ता बनाना है। सामने खाई है, आपको छलांग लगानी है। इस ओवर की पहली गेंद लेकर चौथे ओवर की पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड। शानदार गए। बल्लेबाज ऑफ टाइम के ज्यादा बाहर जा रहे हैं, ये भी हरकत कर रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में। अच्छी गेंदबाजी है। बल्लेबाज ज्यादा अक्रॉस द स्टंप जाकर खेलने की कोशिश कर रहे। चौथे 5वें स्टंप की तरफ बल्लेबाज चले गए तो गेंदबाज ने भी इस गेंद को ज्यादा बाहर की तरफ रखी है। और लेफ्ट हैंडेड गेंदबाज, ये दूसरे लेफ्ट हैंडेड गेंदबाज का इस्तेमाल बंटी सावंत ने किया सुधीर स्पोर्ट के। अब जाकर 17 गेंदे, 40 की जरूरत है। रिवर्स करने की कोशिश, शॉट इतना अच्छा नहीं है। एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जाते हुए मिस्ट हो गया। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस नहीं आएंगे। 1 रन से संतुष्ट होते हुए रन संख्या फिलहाल 1 रन के साथ 22 पर पहुंचे। विकेट की बात की जाए 2 विकेट के नुकसान पर। और मुझे एक अच्छा गाना याद आ रहा है TWJ डोमिनेटर्स के लिए। अब जाकर थोड़ा सा लिफ्ट की जरूरत है, थोड़ा सा लिफ्ट करा दे, मजा आएगा इस मैच के अंदर। 1-2 छक्के भी लगते तो मैच में ऑन होने की एक बार फिर संभावना है। इस ओवर की अगली गेंद खराब गेंद है, सही नसीहत दे पाएगी क्या? मिस्टर स्ट्रोक के हवा में गए, गेंद के नीचे खिलाड़ी। ओ प्रवीण विटमल जैसे खिलाड़ी ने लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन पर आकर कैच भी छोड़ा गया। महत्वपूर्ण कैच था और 3 रन मुकम्मल करने का मौका गया। कैच छूटा, उसके बाद बल्लेबाजों ने फायदा उठाया गया। रन संख्या 3 रनों के साथ इजाफा होता हुआ स्कोर कार्ड अब जाकर बढ़ता हुआ। रन संख्या की बात की जाए तो बहुत अच्छा मुकाबला। चौथे ओवर के अंदर स्कोर कार्ड 25। ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए इस मैच के लिए, ज्यादा वक्त जा रहा है। सुबह का सत्र है, दर्शक भारी तादाद में जुड़े हुए, टक लगा के सभी लोग इस मैच को देख रहे हैं और मजा आएगा, बहुत मजा आने वाला है। ये मैच ऑन करने की कोशिश बल्लेबाज भी कर रहे हैं और इसीलिए कहा जाता है टीवी रख के ऑन, मैच ऑन है, नजरें ऑन होनी चाहिए। टीवी रख के ऑन, यूट्यूब रख के ऑन और गेम इज ऑन। अभी भी मैं रन संख्या की बात कीजिए तो 25 रन, चौथा ओवर चल रहा है। जयेश पोटपंडे अपने बॉलिंग मार्क पर। इस ओवर की अगली गेंद अक्रॉस द स्टंप जाके ऑन साइड पर खेलते में तगड़ा स्ट्रोक है। शेर की झलक सबसे अलग, ये क्लासिकल खिलाड़ी है। छोटा तीर वार करे गंभीर, गेंदबाज के बाद 6 रन। जे संघ मालक आहेत त्याने लक्षात ठेवा, आजचे जे सामने आहेत ते 4 वाजेपर्यंत होतील आणि जे सामने राहतील ते सामने उद्या ठीक आपण 3 वाजल्याच्या नंतर सुरुवात करणार आहोत। आजचे जे सामने आहेत ते लक्षात ठेवा 4 वाजेपर्यंत केले जातील। धावफलकावरती धावा आहेत ते एकूण 31 धावा, 31 31 धावा झालेले TWJ डॉमिनेटर्स विनायक पाटील ज्यांना चायना नावाने ओळखलं जातं। खूप चांगली बॅटिंग, पुढील बॉल
आडवे बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होतो. ऑन साईडला चेंडूला खेळायचा घ्यावा तर चेंडू बॅटवर येत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न आहे मैदानामध्ये. निश्चित एक धाव घेतली जाते. एका धावानं धाव आकार दिला जाईल. स्कोर कार्ड वाढला आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर 32 धावा विजय करता तुम्हाला बनवायचे 61 धावा. 14 षटक चालू आहे. बॅटल खूप चांगला रंगला आहे. सुधीर स्पोर्ट्स आणि TWचे डॉमिनेटर्स गुहागर यांच्या दरम्यानची लढत आहे. काटेची टक्कर मैदानामध्ये बघायला मिळते. प्रेक्षकाने पहिल्या मॅचला अक्षरशः डोक्यावरती उचललं आहे. खूप चांगला मॅच. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. लेफ्ट राऊंड विकेट. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये येणारा चेंडूला बॅटच्या खालच्या फ्लोअरती लागल्यानंतर चेंडू मिड विकेटला तो वैभवचा पण चेंडू खाली येतो. फेक केली जाते आणि त्याचं रूपांतर चांगल्या रीतीने 2 धावांमध्ये घेतलं जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि छान पद्धतीनं विकेटच्या मधोमध धाव घेतली जाते आणि दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 34 धावांवरती 34 धाबा. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 34 धाबा झालेल्या आहेत. तुमच्याकडे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही जिंकण्याकरता तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघितलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची गरज आहे. 34 धाबा स्कोर कार्डवरती झालेल्या आहेत. TWचे डॉमिनेटर्स गुहागर. बघ लवकर का असं चुकतं पडते यार. बात करत धावसंख्या झाली आहे ती 35 धावांवरती. धावफलक झालाय ते एकूण 35 धावांवरती. TWचे 35 धावा झालेत. सुधीर 35 धावा झालेल्या आहेत. सुधीर स्पोर्ट्स 35 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. 12 बॉल 26 या ओव्हरमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. मॅच रंगलाय. पहिला मॅच अक्षरशः प्रेक्षकाने आणि खेळाडूंना डोक्यावरती उचललाय. तुम्ही बघताय रुद्र स्पोर्ट्स प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग RPL 2025 मानाची प्रतिष्ठेची अभिमानाची लाख मुलाची आणि चिपळूणकरांची ही मानाची स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाकडनं 5वं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरता रघुनाथ सुर्वेला तुम्ही बघताय. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना 5 धावा दिल्या होत्या आणि जखडून ठेवलं होतं. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अपने बॉलिंग मार्क पर लेफ्ट ओवर द विकेट. पहली गेंद 5वें ओवर की ऑन साइड पर खेलने की कोशिश. अक्रॉस द स्टंप जाकर इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे. गेंद बल्ले शरीर पर टकराई है. रन संख्या बढ़ती भी इजाफा होगा. रन संख्या अब जाकर कुल मिलाकर बल्ले के ऊपर नहीं आई, पैरों को लगी और सामने की तरफ आई. 1 रन के साथ रन संख्या में इजाफा. कुल मिलाकर स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 36. पहली गेंद के ऊपर सिंगल जरूर मिला है. 22 में रन मिलता बा. लेग बाई का इशारा बा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. उड़ा आसमान की तरफ, पंख लगाए, दे घुमा के, लगा दो 6. शेर की झलक सबसे अलग. गाने को मौका मिलेगा. गो जीतने के लिए इस मैच के अंदर एक बार फिर देखिए अब जाकर 19 रनों की जरूरत है. कर्म भूमि की दुनिया में सभी को करना पड़ता है. भगवान सिर पर लकीरें देता है, लकीरों में रंग हमें बनना पड़ता है. मैच ऑन है. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश है. बल्ले के निचले हिस्से पर लगने के बाद गेंद पीछे की तरफ गई. 1 रन चुराने का मौका. इस ओवर की कहानी एक बार फिर देखिए इंटरेस्टिंग बनती जा रही है. कहानी बदल भी सकती है, खेल बदल भी सकता है और इसीलिए कहा जाता है पानी को बर्फ बनने के लिए वक्त लगता है, जवानी से बुढ़ापा आने के लिए वक्त लगता है, एक बार पे जिंदगी गुजरने के लिए वक्त लगता है. क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता. आज क्रिकेट का खेल पवन तलाव के ऐतिहासिक मैदान पर बदलने वाला है. रन संख्या कुल मिलाकर 43 रन. जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. 9 गेंदों का खेल शेष है. 18 रनों की जरूरत है. पड़ाव बहुत अच्छा चल रहा है. इंटरेस्टिंग मुकाबला है. आज का दूसरा दिन है. दूसरे दिन का यह पहला मुकाबला कांटे की टक्कर है. संघर्ष और संघर्ष से भरा हुआ मैच. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस ओवर की अगली गेंद लोअर फुल टॉस है. घुटना टेक ऑन साइड पर कहते हुए खिलाड़ी है. ओ अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग है.
पहला रन मुकम्मल किया, दूसरे के आ गया मैदान के अंदर, थ्रो अच्छा आया, उंगली ऊपर होती हुई विनायक पाटिल को बाहर जाना पड़ेगा। अंपायर ने उंगली ऊपर की है, पीछे मदन चांदे थे, उनका थ्रो अच्छा है, स्टार कास्ट खिलाड़ी है, विकेट भी गिरने वाला है, गाने को भी समय मिलने वाला है। विनायक पाटिल बैक टू पवेलियन। बहुत अच्छा गए, अब मैच भी अच्छा गया, ये टूर्नामेंट का प्रोमो है, पिक्चर अभी बाकी है। बहुत अच्छा मुकाबला है, ये तो झांकी है, असली पिक्चर अभी बाकी है। 8 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। रघुनाथ सुरवे को आप देख रहे हो, बहुत अच्छा ओवर करे, इस ओवर के अंदर भी ज्यादा खर्चा हो, एक छक्का लगने के बाद ये भी वापसी कर रहे हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए अब जाकर 5वें नंबर पर आकाश सकपाल, मैन फ्रॉम दापोली, कैप्टनसी करे इस मैच के अंदर, इस टूर्नामेंट के अंदर TWJ डोमिनेटर्स गुहागर के लिए। मैन फ्रॉम दापोली आकाश सकपाल, इनके ऊपर निगाह रहेगी। 8 गेंदों का खेल शेष है, 17 रनों की जरूरत है। दर्शक टक लगाकर देख रहे हैं, इस मैच में मजा आने वाला है। इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, रघुनाथ अच्छी गेंद आड़े बल्ले के साथ ऑन साइड की तरफ कहते हुए अलोंग द कारपेट गेंद चाहते हुए गेंद मिड विकेट के स्थान पर गए, वैभव वहां पर खड़े के, पहला रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आए, क्या तीसरे की मांग होने वाली है। 2 रनों के साथ ही जब होगा, 7 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। मुकाबला ऑन है, बहुत अच्छा मुकाबला, दोनों तरफ बैटल अच्छा चल रहा है, और ये एक्स और नेक्स्ट की लड़ाई नहीं, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई है। अच्छे खिलाड़ी इस मैच के अंदर खेल रहे, उनके ऊपर निगाहें हैं, और रोचक मुकाबला मैदान के अंदर है, कांटे की टक्कर मैदान के अंदर है। रघुनाथ थोड़ा सा महंगा ओवर जरूर कर रहे हैं, मगर वापसी का बिगुल भी बजा रहे एक तरफ से। अच्छा मुकाबला है, कांटे की टक्कर मैदान के अंदर है, रोचक मुकाबला चल रहा है। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर शानदार ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक बार फिर देखना मैदान के अंदर रन लेने की कोशिश है, अंपायर का सिग्नल भी देखने वाले हैं। ये रन कहां से मिला है, कैसे मिला है, यह भी देखने की जरूरत है। क्या बल्ले को लगी है गेंद, ये भी देखना बहुत जरूरी है। आखिरी गेंद पर 1 रन जरूर आया। नीलेश जी कामली साहब, इनके माध्यम से भी एक गिफ्ट हैम्पर है, और अंडर 25 के खिलाड़ी जो चमकेंगे उनके लिए एक गिफ्ट हैम्पर है, और 40+ के जो खिलाड़ी रहेंगे उनके लिए एक गिफ्ट हैम्पर है। नीलेश जी, आपका भी तहे दिल के साथ स्वागत है, बहुत मजा आएगा। और फिलहाल नंदू कामली पहुंच चुके इस टूर्नामेंट के अंदर। नंदू कामली, आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर, दिल की गहराई से स्वागत है। नंदू कामली ने सबसे अलग प्राइज लगाया है ऑडियंस के लिए, अब तक प्राइज चिपलून में नहीं लगा था, और इन्होंने कहा जो बेस्ट ऑडियंस रहेगा उसके लिए गिफ्ट हैम्पर के। नंदू कामली, आपका तहे दिल के साथ स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर। और कल के दिन पर जिस ऑडियंस को ये प्राइज मिला था, अयान अशरफ मात्रो जी, इनको ये प्राइज बेस्ट ऑडियंस का जो प्राइज है वो दिया गया। फिलहाल मैच की तरफ जाएंगे, मैच बहुत इंटरेस्टिंग मोड पर है। 6 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। 7 चेंडू 14 दावा। अपनी ओर से दूसरा टीम की ओर से आखिरी ओवर लेकर कई बुरन का पहले ओवर के अंदर इन्होंने 9 रन दिए थे। अब जाकर गेंदबाजी का जिम्मा बंटी साबन, मुकाबला पहला मुकाबला अब जाकर बहुत अच्छा हो रहा है। 6 गेंदों का खेल शेष है, 14 रनों की जरूरत है। माहौल देखिए क्या बना हुआ है, फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी गली के स्थान पर, एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी शॉट खेवा, कई बुरन कर गेंदबाजी करे। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी के तैनात है, एक खिलाड़ी डायरी के अंदर, बाकी 3 खिलाड़ी ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर। ओवर द विकेट, पहली गेंद फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, मैदान के अंदर रन लेना चाहते हैं, और पीछे थोड़े से हड़बड़ाहट होते हुए विकेट जरूर गिरने वाला है। आकाश सकपाल, क्या हुआ है, विकेट गिरा के, और बाहर की तरफ भी आना पड़ेगा। आकाश सकपाल का विकेट गिरा के, आकाश सकपाल बैक टू पवेलियन। गेंद के ऊपर कई बुरन करके गेंद थी, बल्ले को लगने के बाद क्या हुआ वो भी देखने वाले हैं। बंटी साबन विकेट कीपर गए, और इन्होंने देखिए चतुराई दिखाई, बहुत अच्छे खिलाड़ी, एक्सपीरियंस कैंपर खिलाड़ी हैं। सुमित पाटिल भी पहुंच चुके इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर में, इनका भी नाम है सुमित पाटिल। ये मैच बहुत अच्छा चल रहा है। सुधीर स्पोर्ट TWJ डोमिनेटर्स गुहागर, आज के दूसरे दिन की जो शुरुआत है ना वो गजब की हुई, इसीलिए कहा जाता है कि आगाज अच्छा होगा, अंजाम अच्छा होने वाला है।
नीलेश जी कामड़ी साहब भी पहुंच चुके हैं। नीलेश जी कामड़ी साहब आपका भी स्वागत है। और इन्होंने भी प्राइस सबसे अलग लगाया है। अंडर 25 में जो चमकने वाले खिलाड़ी है उनके लिए प्राइस है, और 40+ के जो है उनके लिए भी प्राइस रहेगा। नीलेश जी कामड़ी साहब आपका तहे दिल के साथ स्वागत है, दिल की गहराई से स्वागत करते हैं। 5 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए TWJ डोमिनेटर्स को 14 रन की जरूरत है। मैन फ्रॉम दापोली तालुके के खिलाड़ी कई बुरनकर गेंदबाजी कर रहे। स्ट्राइकर एंड पर अब जाकर सौरभ पवार। मैन फ्रॉम ओमली के खिलाड़ी है। 5 गेंदे, जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। मुकाबला अब ऑन है, इसलिए कहा जाता है टीवी रखिए ऑन, नजर रखिए ऑन, यूट्यूब रखिए ऑन, गेम इज ऑन, गेम इज ऑन। 5 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। ऑन साइड पर फील्ड भी फील्ड है। दर्शक देखिए कच्चा कच बराबर ये मैदान, और दर्शक टक लगाकर देख रहे हैं। आगाज अच्छा हुआ है, क्या अंजाम अच्छे होने वाला है। फिलहाल स्कोर कार्ड के पर अगर बात की जाए तो 47 रन 61 तक पहुंचना है। कई बुरनकर आखिरी ओवर लेकर आए, निर्णायक ओवर, राउंड द विकेट अपने बॉलिंग मार पर। अच्छी गेंद उड़ा आसमान की तरफ, ऑन साइड पर मिस्टर स्टोक खिलाड़ी है, ले लिया कैच। विकेट गिरता हुआ सेलिब्रेशन का मौका है, गाने को भी मौका मिलने वाला है। सौरभ पवार आए चले गए। आटे के टक्कर मैदान के अंदर चल रहे, नई बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे। 2 गेंदों में 2 विकेट गिरे गए। नंदू कामले आपका भी स्वागत है। और चिपलून के अंदर पहली मर्तबा ये जो बेस्ट ऑडियंस का जो प्राइज है ना, वो आपने लगाया है। दर्शक आकर देखते हैं और दर्शकों के लिए ये प्राइज आपने लगाया। कल के दिन पर एक गिफ्ट हैम्पर जो था आपका, वो भी अयान अशरफ मात्रो जी को दिया गया, वो बेस्ट ऑडियंस थे। नंदू कामली पहुंच चुके हैं, नीलेश कामली मंच के ऊपर पहुंच चुके हैं। नीलेश जी आपका भी स्वागत है। मैच ऑन है, 4 गेंदे, जीतने के लिए 14 रन। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय पप्पूजी केतकर साहब ये देखील आलेले आहेत। पप्पूजी केतकर साहब आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर, आरपीएल के अंदर स्वागत है। रुद्र स्पोर्ट चिपलून की तरफ से चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 सीजन 2 गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। 4 गेंदे 14 की जरूरत है। मैच ऑन है। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए श्रेयस पहुंच चुके। स्ट्राइकर एंड पर श्रेयस, नॉन स्ट्राइकर पर प्रथमेश। अच्छी गेंद बल्ले के नीचे से पर लगने के बाद गेंद तेजी के साथ ट्रैवल होती है मिड विकेट के स्थान पर। वैभव वहां पर 1 रन के साथ इजाफा, ज्यादा कुछ नहीं होने वाला है। जी जान लगा रहे, मैच ऑन है। 3 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। अब जाकर आपको 100% देना है, तब जाकर ये मैच बन सकता है। फिलहाल स्कोर कार्ड की अगर बात की जाए 48 रन 5 विकेट के नुकसान पर। कई खिलाड़ी मैं आज देख रहा हूँ, दापोली के खिलाड़ी पहुंच रहे, खेड़ के खिलाड़ी पहुंच रहे, मजा आएगा। इसके बाद का मुकाबला भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। प्रतीक 11 और रहीम 11 इनके बीच का मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। कई बुरनकर 3 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को अलॉन्ग द कारपेट लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए खिलाड़ी तेजी के साथ आ रहे हैं। थोड़ा सा मिस फील्डिंग, हेमंत कदम को आप देख रहे हो, अच्छे खिलाड़ी। इस मैच के अंदर जिन्होंने, हेमंत कदम ने 14 रन बनाए थे, वो 14 रन आखिर में बचे और इन्होंने टर्निंग पॉइंट लाया। गेम चेंजर खिलाड़ी है, जबरदस्त खिलाड़ी है, मजा आएगा। आप जाकर फिलहाल दूर 2 गेंदों का खेल शेष है। अब जीतने के लिए कुल मिलाकर 11 रनों की जरूरत है। 2 छक्के लगाने कहीं ना आसान है, करना मुश्किल है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज 50 बनेंगे। कई बुरनकर ऑन साइड पर फैली हुई फील्ड है। बहुत अच्छा मुकाबला है सुबह के सत्र में। ओवर द विकेट प्रथमेश्वेंद्र के लिए बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, मिस्टर स्ट्रोक है। ऑन साइड की तरफ स्क्वायर की तरफ गेंद जा रही है, खिलाड़ी वहां पर खड़े हैं। 1 रन चुराते हुए अब जाकर 1 रन के साथ बात नहीं बनने वाली है। बात बनाने के लिए छक्के और चौकों की जरूरत थी। 51 रन, आखिरी 1 गेंद बची है और जीतने के लिए इस मैच के अंदर आपको 10 रन की जरूरत है। कई बुरनकर जो जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, इन्होंने विकेट भी चटका। इस ओवर के अंदर ज्यादा रन भी नहीं आएंगे। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर, कांटे की टक्कर मैदान के अंदर, और शानदार तरीके से अब जाकर जीत की जो सुगंध है ना, सुधीर के पक्ष में जा रहे। बंटी सावंत और उनकी कंपनी थोड़ा सा सेलिब्रेशन भी कर रहे। आखिरी गेंद जीतने के लिए 10 रन, ओवर द विकेट
अच्छी गेंद है, ओवरफुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद तेजी के साथ ट्रैवल हो रही खिलाड़ी है विशाल सालुंकी, अच्छी फील्डिंग करते हुए पहला रन मुकम्मल, दूसरा मुकम्मल किया गया है और इसी के साथ ये मैच फील्डिंग करने वाली टीम ने जीता गया। मैच जबरदस्त हुआ और सुधीर स्पोर्ट चिपलून ने इस मैच को अपने पक्ष में किया। एक गाने के साथ उनका स्वागत भी करने वाले। थँक्यू। यानंतर होणारा मॅच प्रतीक 11 विरुद्ध रहीम 11 खेड. प्रतीक 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांना नम्रतेची विनंती आहे, आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. येस, आपण पाहिलं तर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय निलेश, आपण पाहिलं तर 11 फायटरचे एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून खेळाडूंसाठी चांगल्या प्रकारची पारितोषिकं असतील आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं शुभ आगमन, त्यांचं यथोचित सन्मान करण्यासाठी विनंती करतो. या स्पर्धेची सर्वेसर्वा राज चव्हाण आपणास विनंती करतो. निलेश कांबळी यांचा पण यथोचित सन्मान करायचा आहे. निलेश कांबळी एक दर्जेदार ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून आपण त्यांची कामगिरी पाहिली आहे मित्रांनो. आणि नक्कीच एक गवळी समाजाची स्पर्धा देखील इथे आहे 19-20 जानेवारी. उद्या त्याचा ऑप्शन देखील आहे. पाहूया निलेश नंदू कुठल्या टीममधून खेळत आहेत. त्यांचा एक संघ असणार आहे. गत वर्षी त्यांचा संघ गवळी प्रीमियर लीगमध्ये विजेता संघ होता. उद्या ऑप्शन देखील आहे. थँक्यू व्हेरी मच निलेश. तर जाऊया त्यांचे बंधू, म्हणजे आपण पाहिलं तर नंदू कांबळी, नंदू सबके बंधू. आणि ते आपण पाहिलं तर आमच्या या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी एक दिग्गज खेळाडू मित्रांनो, लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि त्यांचं देखील यथोचित सन्मान केला जातं आहे. नंदू कांबळी यांनी देखील ऑडियन्ससाठी इथे आगळं वेगळं बक्षीस जाहीर केलं आहे. धन्यवाद नंदू, थँक्यू व्हेरी मच. जाऊया ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सॉरी क्षेत्ररक्षण विनंती असेल. प्रतीक 11 सुधीर स्पोर्टचा संघ बाहेर गेल्यानंतर त्यांचं आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. अभिनंदन. सुधीर स्पोर्ट्स पहिल्या सामन्यात हा विजेता संघ ठरतो. 2 गुणांनी आपला अकाउंट ओपन केलंय. अभिनंदन. दुसऱ्या बाजूला TWJ हार्डलक, TWJ देखील कमबॅक करण्याची संधी आहे.